कल्पी, कान करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझिया स्वरूपी न येती उमसू 44 होय. पाठीमागे आता कान घातली वगैरे तरी पण संदर्भ घेणं गरजेचं आहे. आपलं जे स्वरूप आहे महाराज ते निखळ स्वरूप आहे. अजातवादात झालंच नाही, प्रपंच झाला होता समय मिथ्यावरता, होणं शक्य नाही, झालंच नाही असं जरी म्हटलं तरी काहीतरी आपत्ती येते. आज झालं नाही आणि कालांतरानं होईल, पण संसार झालाच नाही, होणं शक्य नाही. कारण का स्वरूप अद्वैत आहे. अद्वैत आहे म्हणून तिथं संग नाही, संग नाही म्हणून तिथे विकार नाही. संघाला काहीतरी द्वैत असावं लागतं, आणि मग द्वैत असलं तर संघ होतो, आणि संघ झाला तरी कुठेतरी विकार होतो. म्हणून असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं हे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि मग त्याच्या ठिकाणी आपण हे काहीतरी करायला गेलो तरी मग विक्षेप निर्माण होतो. म्हणजे काही करीन ना काही करी बोले कल्पी, तिथं काय करायचं नाही, काय बोलायचं नाही, काय कल्पना देखील करायची नाही. आपलं हे सगळं कल्पनेतनं चाललंय. आपण काहीतरी करायला लागलोय, काहीतरी बोलायला लागलोय. मग आता हे सगळं करायला त्या स्वरूपातनं खाली यावं लागतं, वृत्तीचा संबंध धरावा लागतो. तर हे सगळे उपाधीचा संबंध धरूनच हे सगळं करावं लागतं मला. आणि सगळं उपाधी जी आहे ती कल्पित आहे महाराज, मायेचं कार्य आहे महाराज. आणि त्यातनं होणं देखील मग ते माया कार्यच होतं महाराज. करायला लागला की त्याचं नाव संसार आहे, आणि गप बसलं की त्याचं नाव काय आहे, परमार्थ आहे महाराज. जेवढं तुम्ही करशीला तेवढं संसार आहे महाराज. आणि जिथं तुमचं थांबत त्याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही महाराज. आहे त्या स्थितीत आपण स्थिर राहायचं, कारण का आपलं स्वरूपच ते आहे महाराज. आणि त्या स्वरूपातनं आपण खाली आलो म्हणतात तर तिथं जाण्यासाठी करायची पाळी आली. पाठीमागं कार्य झाले, गुरु घरी देखील जायची पाळी येऊ नये, म्हणजे एवढा देखील अध्यास होऊ नये. आले ना बरोबर. म्हणजे मी कोण आहे हे कळवून घेण्यासाठी एवढी देखील शंका येऊ नये. आपल्या स्वरूपातनं खाली आलो, अध्यास झाला महाराज. मग आता मी कोण आहे समजावून घेण्यासाठी मग गुरु घरी जावा तुम्ही. अध्यास झालाच ना, होऊच नाही असा सिद्धांत आहे महाराज. विकार होऊच नाही, निर्विकार वस्तू आहे ना, कुठलाही विकार तो होऊ नये महाराज. झाला मग आता झालाच तर तेवढं मग तेवढ्यावर भागू नको, जा गुरु घरी, मी कोण आहे तेवढं समजावून घे. हे झेपत नसलं तर मग देवाच्या घरात जा, सेवा तरी करा. मग तो देवच काय करेल तुम्हाला, ईश्वर सेवा झाली की तुम्हाला एखाद्या सद्गुरूची भेट घालून देईल. नाहीतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव, नाहीतर मग काय करा संसार म्हणून सांगितले महाराज. म्हणजे आपल्या स्वरूपात काय बोलायचं नाही, काय करायचं नाही, काही कल्पना करायची नाही महाराज. असं आपलं स्वरूप आहे. आणि करायला लागला की मनुष्य मग अधोगतीला जातो. कारण का करायला लागला की हे 3 गुण आले, त्याच्यात 3 गुण आले. रजगुणात क्रिया आहे, तमोगुणात गेला तर अधोगतीला जातो, आणि सत्वगुणात गेला तर कुठंतरी पुढं जातो. आणि सत्वगुण जर वाढत गेला तुमचा संगतीनं तर मग तो परमार्थातला अध्यात्मशास्त्राचा अधिकारी होतो महाराज. म्हणून स्वरूपात काय करणे नाही, काय बोलणे नाही. मौन तुझी आगा राशी म्हटले ना, परमात्म्याचं मौनचे. वेद जाणू गेला तू पुढे मौनावला. वेदाला देखील नीती म्हणावं लागलं, कारण की तो आवाज आहे ना, त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, काही करता येत नाही, असं स्वरूप आहे महाराज. आता ते त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे महाराज. हे आपलं स्वरूप आहे. चांगदेव 65 हा ग्रंथ जो आहे तो एक उत्तम अधिकाऱ्याचा आहे. योगी 1400 वर्षी ज्यानं योग धारण करून 1400 वर्षी काळाला हटवला, झकवला म्हणायला काय हरकत नाही. 1400 वर्षे आणि रिद्धिसिद्धीचं भांडवल होतं महाराज. पण आत्मज्ञानाविना तो आंधळा होता महाराज, खऱ्या आनंदापासून दूर होता. हा आत्मानंद भोगत होता, पण ब्रह्म, मी आत्मा ब्रह्म आहे हे अज्ञात होतं. म्हणजे आवरण होतं तिथं, बरोबर. विक्षेपाचा लय करत होता महाराज. मग त्याचा विक्षेपाचा लय समाधीत होत होता, तुमचा आमचा सुषुप्तीत होतोय. म्हणून संतांची तुमची आमची जागृती आहे त्याचं संतांचं स्वप्न आहे, आणि योग्याची समाधी ती संतांची सुषुप्ती आहे. कारण का योग संतांची समाधी सहज आहे, त्यांना डोळे झाकून त्यांची विषयी काल भोगी देखील समाधी भंग पडत नाही म्हणून सांगितलं. एवढा ज्ञानी पुरुष श्रेष्ठ आहे. कारण का समाधीत आत्मानंद भोगतो ना, आणि त्यानं काय ब्रह्म सगळं झालेलं असतं, सहज ते ब्रह्माचा आनंद भोगत असतात. समाधीत त्याचा आत्म्याचा आनंद भोगतात. आणि ते संत महात्मे आत्मा ब्रह्मस्वरूपानं ऐक्य झाल्यामुळं त्यांना आता दिसणार हे सगळं
जग हे ब्रह्मदिशे उघडे म्हटले. कारण का तेच अलंकार रूपानं जसं सोनं आहे, पाणी रूपानं जसं तरंग आहे, तसं ते परब्रह्मची विश्वरूपानं नटलेलं आहे. अभिनिमित्त उपादान कारण जरी असलं तरी मला तोच परमात्मा उपादान कारण, माया प्रधान उपादान कारण आहे आणि निमित्त कारण तोच आहे. म्हणजे विश्वात दुसरं काही झालेलं नाही, त्याच्याशिवाय काय नाही. सुवर्ण अगोदर काय आहे? सोनच आहे. अलंकार झालं तरी काय आहे? सोनं आणि मोडलं तरी काय? सोनच आहे. तसं अव्यक्तात तोच आहे, व्यक्त झाला तरी तोच आणि परत अव्यक्त झाला तरी तोच आहे. आता त्याच्यावर जरी खेळ झाला व्यवहार तर त्याच्यात काय बदल होत नाही. पाण्याची लाट आली तुम्हाला दिसली, कुणावर आली? पाण्यावर. बरं, खेळली कुणावर पाण्यावर. आणि गेली कुठं? बरं, लाट म्हणून काहीतरी वेगळं काढून द्यावा तुला. नाही. हाय तरी काय ते? तुम्हा मला वाटते लाट आहे, पण लाट आहे का पाणी आहे? पाणी. सोन आहे का अलंकार आहे? सोन आहे. सोनच आहे. तसं जग नाही, अवघा जनार्दन आहे मला. वाव. जन नाही, अवघा जनार्दन. ते मी दिसायला लागलं म्हणून, हे बघायला लागला म्हणून. नाहीतर तिथं काय झालंच नाही, होणं शक्य नाही असा परमात्मा आहे. म्हणून तिथं काय बोलणं नाही, काय कल्पी नाही, काय करणं नाही, अशी त्याची स्थिती आहे मला. आपण करायला लागलो म्हणून कार्य येतोय मला. करायला आला की रजोगुणात क्रिया आहे, तमोगुणात गेलं तर अधोगतीला जातो आणि सत्वगुणात गेला तर देवाधिकाला जातो. म्हणून परमार्थ हा विचाराचा आहे, कृतीचा नाही. कर्म आणि उपासना हे दोन दोष निवृत्त करण्यासाठी आहे, मल आणि विक्षेप. आणि आवरण दोष जे आहे तो महाराज विचाराशिवाय निवृत्त होत नाही. मग खरा परमार्थ आहे तो विचाराचा. क्षणोक्षणी ह्याची करावं. का तर अविचारानं बंद करण्यात पडला. मी कोण आहे हे आपल्याला कळलेलं नाही आणि मग तिथं विचार केला मी देह आहे, अमका आहे, तमका आहे, हा विचार आहे महाराज. म्हणून मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण आहे हा करावा विचार म्हटले. तुम्ही जगाचा विचार करू नका. तो अमका महाराज तसला आहे, तमका तसा आहे, याचा विचार तुम्हाला करायची काही गरज नाही. स्वतः मी कोण आहे तो विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे. कारण का बंधन धारण करणार कोण आहे आणि मग आता सोडवायचं कोणी? आपण. आपुल्या पण करा सोडवण, संसार बंधन सोडावे. कारण का आपण बांधला गळा आणि निराळा अशीच ना. रागूला बांधलंय का धरलंय त्यानं? धरले त्यानं. मग आता सोडायचं कोणी? त्यानंच धर सोडा. त्यानं सोडाय. पण शंका आहे ना, सोडलं तर पडतोय का काही? मला कोणतरी बांधलंय, तसं तुम्हाला मला बायका पोरांनी बांधलंय नाही, मी नसलो तर चालतच नाही म्हणते. आणि गेले किती तर काय चालेल? तुझं काय बघावं म्हणले. म्हणून तिथे सांगितले महाराज, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. काळ जपत असे. आता कुणाचा घोरवा म्हटले? स्वहिताचा घोरवा. कारण का तुझं हित नेमकं कशात आहे बघ. कारण का संपूर्ण आपण जे विश्व आहे ते प्राणी कर्म सापेक्ष ईश्वर त्याचा करता आहे. तुमचं आमचं कर्म घेऊन आलोय, ते भोगवून तो घालवायचं तसं घालवतो महाराज. तुमचं आमचं कर्म जसं असं तसं तो देणारा तो ईश्वर आहे महाराज. त्याच्यात ती पोरं आपलं कर्म घेऊन आलेले असतात, कोण असून दे, ती आपलं आपलं कर्म घेऊन आलेले असतात. त्यातनं मी कोण आहे नेमका हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. इतर वेळी ते करता येत नाही, देवाधिकातनी देखील हे करता येत नाही. मग त्यांना खाली यावं लागेल. म्हणून मृत्यू स्वर्गीची अंमर मृत्यूलोकी व्हावा जन्म. बघ आता पुढं काय तेव्हा होईल बघूया. 45 सांगया तुझी नावे, करणे न करणे न व्हावे, हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. चांगदेवा, तुझ्याकरता करणे किंवा न करणे हा विकल्प नसावा, हे काय बरे अधिक सांगू. परंतु मला माझा मीपणाचा अभिमानच धरवत नाही. सांगदेवा, तुझ्यामुळं काही करावं न करावं असं वाटतंय महाराज. पण तुला सांगायचं म्हटलं तर, करावं म्हटलं तर मला स्वतःला अभिमान धरावा लागतो ना. अगोदर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी कोणतरी तिथं व्हावं लागतं. सांगायचं म्हटलं की ऐकणारा झाला की सांगणारा मी सांगणार असं म्हणावंच लागतं तिथं. म्हणजे स्वतःचा अभिमान धरावा लागतो. कोण म्हणतात हे? ज्ञानेश्वर महाराज, माऊली म्हणते महाराज. ज्ञानेश्वर आहे महाराज महान मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. पण तिथं मात्र आपण जाऊ शकत नाही महाराज. माऊलीनं जे करून ठेवले महाराज, 21-22 वर्षात त्यांनी मोठं कार्य केले. केवळ तुम्ही आम्ही मुक्त व्हावं म्हणून, जीवदशेत तळमळू नये म्हणून महाराज. पण अजून आम्ही आपलं ही सोडायला
तयार नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. संतांनी का सांगितलं एवढा जरी विचार आपल्याला कळाला तर थोडं का असं आपण 2 पावलं चालायला लागलो. त्यांनी का सांगितलं, सांगण्याच्या पाठीमागं काय काय उद्देश आहे. कारण का तुमचं आमचं सांगणं वेगळं आहे महाराज. तुमच्या आमच्या सांगण्यात काहीतरी असतं स्वार्थाचं. पण संत सांगतात ते कळवळ्यापोटी निस्वार्थपणानं सांगतात. म्हणून 80 कळवळ्याची जाते करी लाभावे हा तेवढीच ती जात आहे संतांची जात. कशाचाही लाभ नाही. आणि बुडतं हे जन तुम्ही आम्ही बुडायला लावले की तुम्हा मला कळणं झाले. पण त्याला माहिती आहे. आणि यातनं निघावं, जन्ममरणातनं निघावं म्हणून ते सांगतात. तर तुला सांगायचं म्हटलं तर मला मीपणा धरावा लागतो, ज्ञानेश्वर आहे म्हणतात. म्हणजे सांगणं पुसणं आता एवढं देखील नको आहे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही म्हटलं ना. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही महाराज. सांगावं कुठपर्यंत सांगावं, ऐकणारे कुठपर्यंत ऐकतच राहायचं. कृती पाहिजे. किती दिवस सांगत राहायचं महाराज. लवकरात लवकर आवरून घ्यावं महाराज. विवरण हे चांगदेवा तुझे जे तात्विक स्वरूप आहे त्यात करणे किंवा न करणे हे दोन्ही नाही. मग हे सांग देवा, तुझं तात्विक स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. तात्विक स्वरूप जे आहे तिथं काही करणं नाही, काय करायचं नाही. वस्तू आहे, मिळवायचं काय नाही. करावं लागते ती मिळवायसाठी आणि घालवायसाठी, बरोबर आहे. पण वस्तू स्वयंसिद्ध आहे, मिळवायचं नाही. आणि तिथं बंद नावाचा पदार्थ नाही, अज्ञान नाही, जीव नाही, घालवायचं काय नाही. तात्विक स्वरूप जे आहे ते महाराज असंच आहे. ते आपल्या सुशिक्षित तसंच आहे बघा. याचा अनुभव तुम्हाला मला कुठे येतो, सुशिक्षित. पण ते अज्ञानानं आवरत आहे म्हणून तेवढ्यावर थांबायचं नाही. योग्याला जसं समाधीत समाधान मिळतं, सुख मिळतं, आत्मानंद, तसं तुम्हा मला देखील महाराज सुशुद्धीत आत्मानंद मिळतो महाराज. तिथं काही करणं नाही. काय त्या सुखासाठी काय करतोय आपण, आनंदासाठी काय नाही. पण ते तुम्हा मला आवडत आहे. आता तात्विक स्वरूपच तिथं आहे. नाही साचची पुढची विरा नाही येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतात. तिथं ब्रह्मभावच आहे. पण तिथं थांबत नाही. जागृती जगतो नाही, स्वप्नात तरी येतो. का जगतो, अज्ञानात आवडत आहे म्हणून. पण तात्विक स्वरूपात काय करणे नाही, काय बोलणे नाही महाराज. काय नाही तिथं आहे तसंच आहे. आम्ही करायला लागलो, आपल्याला लय केलं असं वाटतंय महाराज. पण जेवढं तुम्ही करशील तेवढी धावपळ वाढत राहणार महाराज. करण्यानं बंद वाढत जातो महाराज. कृतीनं बंद वाढत राहतो महाराज. विपरीत काहीतरी होतं ना त्याच्यातनं. पण तात्विक स्वरूपात काही करणे नाही महाराज, स्थिर राहायचं. हे चांगदेवा तुझे जे तात्विक स्वरूप आहे त्यात करणे किंवा न करणे हे दोन्ही नाहीत. म्हणून करणे हा अपराध आहे. करण्यात भेद स्वीकारावा लागतो. आता करणे नाही, न करणे नाही. तुम्ही करायला लागला, आता आम्ही काही करीत नाही हे देखील म्हणू नका. काय नाही, काहीतरी माणूस म्हटल्याशिवाय राहत नाही हो. आम्ही आता सगळं सोडलंय. सोडलंय ते सोड म्हणजे ते जे अहंकाराचं जे सूत्र आहे महाराज ते लवकर जातच नाही. नाही सगळे आता त्यात आहेत, पण आम्ही आता त्या भानगडीत नाही म्हणतोय. भानगडीत नाही म्हणतो एवढं सोड बघ. सगळी कापडं काढून टाकीत, नागडं उघडं फिरत, पण मी आता नागडा उघडा फिरलोय म्हटल्याशिवाय राहत नाही. तेच जायत नाही लवकर. काय नाही काहीतरी विशेषण लागतं महाराज. या अविद्येचं महान मोठं एक सूत्र आहे महाराज. महान भयानक आहे महाराज. आदिपुरुषाची महामाया ब्रह्मादिका नये आया म्हटले. म्हणून फुलविला राय संजय म्हणे. सुरुवातीला सांगून ठेवले ती कशी आहे बघा, कुणाची आहे बघा. आदिपुरुषाची महामाया महाराज. ब्रह्मादिकांना देखील फुलवते. तुमचं काय महाराज, जीवाला सोडवेल महाराज. म्हणून तिथं काय टाकायचं नाही, काय घ्यायचं नाही, सोडायचं नाही. कारण का असावं तर घेतलं घ्यावं, आणि घेतलेलं असलं तर सोडावं. घेतलेलंच नाही, घ्यायला दुसरं नाही, सगळं सोडायचं काय महाराज. मग आम्ही आता सगळं सोडले, आम्ही काय सगळं सोडले म्हणतात त्यार्थी घेतलेलं होतं. आम्ही आता सुटून आलोय म्हणून जर फटकड्या वाजवायला, पेड वाटायला काय ठरतंय महाराज. कुठं तरी अडकला होता. म्हणजे करणे न करणे, बोलणे न बोलणे, घेणे देणे सोडणे सगळं महाराज अलीकडं आहे. आणि ते सगळं थांबायला पाहिजे महाराज. या स्वरूपाला एवढा धक्का लागता कामा नाही.
एवढं नाजूक आहे ते, एवढं नाजूक आहे महाराज. बोलताना देखील जपूनच बोलावं लागतं इथे. साधकाच्या पक्षी कुठंतरी शंका निवृत्त होईल, म्हणजे काहीतरी विक्षेप निवृत्त होईल, शंका एखादी निवृत्त होईल, उत्पन्न होईल, असं देखील बोलून चालत नाही. सावध राहावं. सावध बोलताना. बोलताना सावध व्हायला पाहिजे. कारण का ते साधक जो आहे इथला, अहो 1400 वर्षी त्यानं योग धारणा केलेली आहे. सामान्य पुरुष असेल का? पण त्याची जबाबदारी घेऊन बोलणाऱ्यानं बोलायला लागते महाराज. सांगणाऱ्यावर काय जबाबदारी आहे महाराज, लक्षात ठेवायचं. वेदांतशास्त्र तरी जोखीमनेच आहे, म्हणून वेदांतशास्त्र हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध हे सोन्याच्या पात्रातच बसतं महाराज, इतर पात्रात ते टिकत नाही, म्हणजे पाडतं. तसं अध्यात्मशास्त्री हे अंतरंगाची अधिकारी म्हटले. अनेक जन्म त्यानं अंतकरणाचं हे करून तो साधक आलेला आहे महाराज. आणि त्याला इथं त्या स्वरूपाला प्राप्त करून द्यायचं आहे, इथं बाकीचं काय चालत नाही महाराज. म्हणजे तुझा स्वरूप असा आहे, करणं नाही, बोलणं नाही, काय नाही, घ्यायचं नाही, काय द्यायचं नाही, असं आहे. त्या जागेवरती स्थिती आणून ठेवायचं आहे त्याला. हो. म्हणून करणे हा अपराध आहे, करण्यात भेद स्वीकारावा लागतो, झाले? त्याशिवाय करण्याचा व्यवहार होत नाही. करणं हा अपराध आहे का महाराज? काहीतरी तुम्ही करायला आला, काहीतरी बोलायला आला तर भेदाचा स्वीकार करावा लागतो. आणि अभेद हे स्वरूप आहे आपलं महाराज. अभेद हे आपलं, कारण का सर्वांचं चैतन्य एकच आहे ना, आणि दुःख आहे ते भेदात आहे. म्हणून 12 प्रकारचा भेद तिथे महाराज निरसन केलाय महाराज. किती प्रकारचा? 12 प्रकारचा भेद. सगळ स्वगत भेद, सदाती भेद, विजाती भेद, देश भेद, काल भेद, वस्तू भेद, जीवेश्वराचा भेद, जीवजडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद, हे सगळे भेद आपल्या डोक्यात बसलेले आहेत महाराज. आणि तुझे जवळ घडते संसार वय जोडे म्हटले. भेदात दुःख आहे महाराज. महाराज या भेदाला, दुःखाला कारण काय? शरीर. शरीराला कारण काय? पाप पुण्य. त्याला कारण काय? रागद्वेष. त्याला कारण काय? अनुकूल प्रतिकूल. त्याला कारण काय? भेदज्ञान. भेदज्ञानाला काय? स्वस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानामुळेच हे सगळं होत आहे महाराज. म्हणजे मूळ स्वरूपावर तुम्हाला यावं लागतं. यालाच कारणाचं कार्याची निवृत्ती म्हटलंय. चांगदेवाला का सांगायची पाळी आली महाराज? चांगदेवाचं हे जे दुःखाचं कारण होतं ते तसंच होतं महाराज. त्याची लयरूप निवृत्ती होती, अत्यंतिक निवृत्ती झालेली होती. त्याला जे जन्ममरण देणारं जे आहे, दुःखाचं कारण, संसाराचं कारण जे आहे, ते सुस्वरूपाचं अज्ञान आहे. मीच ब्रह्म आहे हे त्याला अज्ञात होतं महाराज. आणि तेवढंच ज्ञान करून द्यावं लागलं. मग सांगायला झालं तरी भेद स्वीकारावा लागतो महाराज. काहीतरी करायला झालं तरी भेद. आणि भेदचा हा दुजे जवजव घडे हे दुःखाला कारण आहे महाराज. कारण का अभेद हे पहिलं आपलं मूळ स्वरूप आहे. आणि तिथं तुम्हाला मला आणायचं आहे महाराज. शास्त्र तेच सांगतं महाराज. आणि ती जोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जन्ममरणातून निघत नाही महाराज. तुम्हाला अनुकूल प्रतिकूल राहणार. अनुकूल प्रतिकूल राहिले की सुख दुःख हे पाठीमाग आपल्या लागणारच. अनुकूल प्रतिकूल कुठं होतं? भेद ज्ञानात होतं. मग भेद हाच दुःखाला कारण आहे. आणि भेद आहे तो कल्पित आहे महाराज. आणि तो भेद त्याला कारण असणारं सुस्वरूपाचं अज्ञान. तेव्हा काही करावयाची म्हणली की दोष पत्करावा लागतो. बघा, काय करायचं म्हटलं तर दोष पत्करावा लागतो. पण आमच्यात करणारी माणसं लय शोभत्यात. हे करा, ते करा, इकडे पळा, तिकडे पळा. तुझे स्वरूपाचे ठिकाणी करण्या न करण्याचा व्यवहार होत नाही. बघा, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी करण्या न करण्याचा, म्हणजे करायचाही व्यवहार होत नाही आणि न करण्याचाही व्यवहार होत नाही महाराज. दोन्ही व्यवहार तिथं होत नाही. हेच काय सांगावे? अरे तुझ्या आत्मत्वाचा तुला उपदेश करीत असता
माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो औपाधिक मिथ्या मीपणा तोही मावळून जातो. बघा, तुला उपदेश करायला लागलो तर महाराज माझ्या ठिकाणी उपदेश करत असताना औपाधिक जो मीपणा आहे तो देखील मावळून जातो. कारण का उपदेश करायचा म्हटलं का नाही की चैतन्य स्वरूप होतं महाराज, त्यावेळी बोलायचंच थांबतं महाराज. तो मीपणा राहतच नाही महाराज. आणि एवढं आपलं व्हायला पाहिजे. पाहिजे महाराज. ऐक्य स्वरूपाला प्राप्त व्हायला पाहिजे. आता तेवढी घेऊन बोलावं लागतं आणि बोलायला झालं तरी ते थांबतच महाराज. म्हणून वशिष्ठांना प्रभू रामचंद्राने ज्यावेळी विचारलं त्यावेळी वशिष्ठ थांबलेच महाराज. आणि त्यावेळी सांगितलं हे ते थांबणं हेच त्याचं स्वरूप आहे. प्रभू रामचंद्राने विचारलं माझं काय चुकलं काय विचारताना. अरे म्हणले थांबायचं ते स्वरूप आहे. म्हणजे सांगायचं काय तिथं आपलं खरं स्वरूप जे आहे ते तिथं बोलताच येत नाही मला. तेच खरं स्वरूप आहे. मग तुला उपदेश करायचा म्हटलं तर उपदेश करत असताना तिथं मिळालं एकदा गंगा मिळाली ना समुद्राला एक रूपाला प्राप्त होतं. तिथे वेगळं काय राहत होतं नाही. चैतन्य एकच आहे ना. अंतकरण चैतन्य आणि विषय चैतन्य एक दिवशी झाले प्रत्यक्ष ज्ञानच होतं महाराज. तिथे वेगळं राहतच नाही. चैतन्यानं तुझं माझं एकच आहे. चैतन्याचं मिलन झालं वेगळं कुठं काय राहतंय महाराज. राहतच नाही. उपाधीचा पूर्ण निराश होतो महाराज तिथं. आणि बोलावं तिथे उपाधीचा संबंध घेऊन बोलावं होतं. तिथं जो उपाधीचा खंड नाही महाराज. उपाधीचा निराश आहे तिथं. वृत्ती ही निवृत्त झाली राहतच नाही वृत्ती तिथं महाराज. विरून जाते सत्याच्या. आता मीपणाचा जेथे नाही तर तेथे तुला तरी तूपणा कुठला येणार. आता मीपणाच जर माझ्या ठिकाणी नाही अगोदर मी आणि मग तू होत. अहम आणि मम. मलाच जरी मीपणा राहिलेला नाही तर तसापेक्षा तुला तू कुठला पणा येणार नाही मला. म्हणून स्वतःचा अहंकार पहिला घालवणं अत्यंतिक हितनं सुरुवात झाली आहे ना. अगोदर देहापासून आपल्या अध्यासाला सुरुवात झाली. ते पहिला तडाखा तिनं दिला मी कोणतरी आहे आणि मग माझं झालंय पुढं. अहमानी यास पुढील ओवीने दृष्टांत देतात. आता हे तुम्हाला सिद्धांत सांगितलं लक्षात ठेवायचं. हा काय आहे सिद्धांत आहे. आता त्याला तुम्हाला पटवून देण्यासाठी आणि कळवून देण्यासाठी काय दृष्टांत देतात महाराज. अनुभवातनं कळतं त्याला दृष्टांत द्यायची काय गरज नाही महाराज. अनुभवाला येत नाही मग दृष्टांत द्यावा लागतो. सगळी काही उत्तम अधिकारी असतात असं नाही महाराज. आणि तेवढ्यानं जर भागत नसेल तर मग प्रमाण सांगावं लागतात. कनिष्ठ अधिकारी उत्तम अनुभवातनं कळलं प्रश्न नाही महाराज. काना वाचनाची भीती आता काय सांगायची गरज नाही. पण अजून कुठेतरी शंका आहे होय काही संशय राहतो महाराज. मग त्याच्यासाठी एखादं उदाहरण द्यावं लागतं. दृष्टांत म्हणायचं त्याला. ती बी कळत नसेल तर मग आणि प्रमाण द्यायची. पण ते पटवून देतात समजावून देतात. हे त्यांचं वैभव आहे. संतांचं तोच खरा महाराज. तुमच्या आमच्यावर खूप खाली येऊन सांगतात. मग अहो 80 तेवढ्यासाठी घातलं. कारण का लेकुराचे हित जाणे माऊलीचे. त्या लेकराचं हित कशात आहे ते मातेला कळतं. हे केव्हा कळल तुम्हाला लेकरू एखादं झालं तर. वांजेला काय कळणार आहे महाराज. तुम्ही एखाद्या लेकराला प्रसवा आणि मग ते काय तळमळ आहे ते कळल महाराज. सोंग काढलेलं काय करणार महाराज. आणि ते तुम्हाला समजून देतात महाराज. लक्षात ठेवा. कारण का समजूत यथार्थ करून देणं म्हणजे संदेह बोलवणं अत्यंतिक महत्वाचं आहे. कुठेही संशय राहता कामा नये. प्रमाण संशय प्रमेय संशय असम भावना विपरीत भावना. प्रमाण संशय प्रमेय संशय आणि विपरीत भावना हे तीन येणं श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन याद्वारा ते शास्त्राच्या द्वाराच त्याचा संशय निवृत्त करतात. म्हणून आता त्याला दृष्टांत देतात पटवून देण्यासाठी. अध्याय झाला याला रज्जू स्वरूपाचा दृष्टांत अति उत्तम बसतो त्याला. रज्जूच्या अज्ञानामुळे सामान्याचं ज्ञान विश्व स्वरूपाचं अज्ञान हे अध्यासाचं कारण आहे.
रजू रूपानं कळली नाही, पण काहीतरी इदम हे काहीतरी आहे असं वाटलं महाराज. आणि मग तिथं कुठेतरी पाठीमागे संस्कारांना म्हणा काहीतरी म्हणा सर्पाची आपण कल्पना केली महाराज. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला काहीतरी वाटायला लागले. खरं स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी आहे हे सामान्य ज्ञान आहे, बरोबर आहे, तेवढं आहे. पण नेमकं मी कोण आहे हे कळलेलं नाही, त्यालाच विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हटलंय. आणि मग देहाला मी म्हणायला लागलो, यालाच अध्यास म्हटले महाराज. अध्यास म्हणजे काय, आपण आत्मस्वरूपानं आहोत महाराज. पण ते न कळल्यामुळं सच्चित आनंद अद्वय नित्य निरामय आपलं स्वरूपच आहे महाराज. आज आहे का नाही, आहेच महाराज. कारण का त्याचा कधी अभाव होत नाही महाराज. अहो अध्यास व्हायला अधिष्ठानच असावं लागतं महाराज. निराधिष्ठान अध्यास होतच नाही. रज्जू नसती तर सर्पाचा अध्यास झालाच नसता. म्हणजे इदम हे दोन्ही कक्षात असतं महाराज. भ्रांतिकाली असतं आणि ज्ञानानंतर हे असतं महाराज. पण भ्रांतिकाली विशेष रूपाचं अज्ञान असतं आणि विशेष रूपाचं ज्ञान झालं की भ्रांतीच राहत नाही. आणि बरोबर भ्रांतिकाली विशेष ज्ञानाचं अज्ञान असतं म्हणून भ्रांती होते. आणि विशेष ज्ञान झालं ना स्वरूपाचं, भ्रांतीच निवृत्त होते महाराज. म्हणून त्याच्यासाठी हे दृष्टांत देतात महाराज. कारण का अध्यास कसा घडतो, आणि त्यावेळी शंकराचार्याने अध्यासवादाला अत्यंतिक महत्व दिलंय महाराज. कारण का अध्यास रूपानं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण किती ढवळाढवळ करा, त्याचं कारण राहतं ना. मग कार्यात आपण काहीतरी उलटापालट करतो. वरनं तुम्ही बुंदा तोडा, खाली मुळा आहे तोपर्यंत येणार का नाही, उलटी आडवं तिडवं जास्त येते महाराज. लय येते होय ना काय. आणि लय आली की मजा वाटते. काय महाराज तुमचं कल असं झालं तसं झालं, महाराज चक्रातच फिरतोय महाराज. फिरू नये चांगलं होऊ नये असं त्याचा अर्थ घ्यायचा नाही महाराज. पण विशेषण कुठे लावून घेऊन नका. सामान्य जे आहे ना त्याला विशेषण लागलं की पुढा विशिष्ट झालाच महाराज तो. आणि विशिष्ट झाला आणि त्याला गंमत वाटली की त्याच्यासारखं काय हेच नाही. म्हणून आपण आहे त्याशी सत्सामान्य आपलं स्वरूप आहे महाराज. आणि हे तर काहीतरी महाराज तिथं काहीतरी हे लागलं, विशेषण लागलं, पुढचा विशिष्ट झाला, त्याच्यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला देतात महाराज. लवण पानियाचा थाव माझी रिगोनी गेले पाहो, तो तेची नाही मा काय घेवो माप जळा. मीठ पाण्याची खोली पाहण्याकरता पाण्यामध्ये शिरून पाण्याचे प्रमाण पाहू लागले, तेव्हा मीठ तिथे उरले नाही, तिथे ते पाण्याचे प्रमाण काय घेऊ शकेल. बघा आता इथं काय त्यांनी जे दिलंय, स्वरूपाचं पाण्याचंच मीठ असतं महाराज. लक्षात ठेवायचं. आणि ते मीठ जर महाराज स्वरूपात पाणी आहे काही केवढं खोल आहे म्हणून जर बघायला गेलं तर ते मीठ रूपानं राहत नाही. तसं स्वरूपाकडे ज्यावेळी आपण जाऊ महाराज त्या दिवशी जीवदशेने आपण राहूच शकत नाही. कारण का मीठ का राहत नाही हो, मीठ रूपानं का राहत नाही, तर मीठ म्हणजेच पाण्याचाच अंश आहे. अंश म्हणजे म्हणजे पाणी स्वरूपच आहे, एकरूप झाले. तसं जीव का तिथं गेला की राहत नाही वेगळा, तर जीव म्हणून वेगळा नाही, चैतन्य रूपानंच त्याचा अंशच म्हणून नाही, चैतन्य रूपच आहे तो. कारण का दोन्हीत सादृश्यता आहे ना, दोन्हीत सादृश्यता. सच्चित आनंद अद्वैत त्या ब्रह्माचं जसं स्वरूप आहे तसंच आपले सच्चित आनंद अद्वैत स्वरूप आहे महाराज. फक्त उपाधी संबंधानं आपल्याला वेगळं वाटायला आहे. आणि ज्यावेळी आपला शोध घ्यायला जाऊ महाराज त्यावेळी शोध घ्यायला आपण वेगळं ओळखत नाही, केवळ आनंद स्वरूपच आहे. हो, मीठ जसं पाण्यात गेलं ना तर पाणी रूप होऊन जातं, तसा तुझा माझा संवाद आहे महाराज. अखंड आरती सगळी उदाहरणं आहेत महाराज. असे पहा की पाण्याची खोली किती आहे हे पाहण्याकरता मिठाचा खडा पाण्यात शिरून पाहू लागला, तर त्याचे औपाधिक स्वरूप नष्ट होऊन जाते व तो जलरूपच होऊन जातो. पाणी केवढं आहे असं बघायला मिठाचा खडा जर गेला महाराज तर औपाधिक स्वरूप जे आहे त्याचं, कारण का औपाधिक स्वरूप हे आलेलं आहे, आगमापाय असतं आणि आलेलं असतं ते निघून जातं महाराज. ते आता बघायला गेलं की औपाधिक स्वरूप जे त्याने धारण केलेलं होतं ना, म्हणजे खडा रूपाला आलेलं होतं ना, ते निघून जातं आणि मूळ स्वरूपाला तो प्राप्त होतो. तसंच तुमचं आमचं आहे महाराज. पण ते गेलं तर
तिथं गेलो तर नाही गेल्यावर काय फजिती होती पुढे सांगितलंय तुम्ही असो. अशी स्थिती झाली असता जलाचे माप घेण्यास राहते कोण? बघा पाणी पाण्याची उपाधी निघून गेली ना, जलाचं माप घ्यायला मीटर रुपानं तर राहतच नाही कोण. कारण का उपाधीचा एकदा बाद झाला, निरा झाला ना, निखळ चैत्य नाही राहत महाराज. तिथं माप घ्यायचं ज्याचं माप घेणार असं वेगळं राहत नाही. ते स्वरूपच होऊन जातो महाराज. समुद्रात टाकलेला मिठाचा घडा जर मीठ रूपाने राहिला असता तर त्याने समुद्राचा ठाव घेतला असता, पण मीठच राहत नाही तर ते पाण्याचे माप काय घेईल? बघा समुद्रात टाकलेला मिठाचा खडा तो खडा रूपानं राहिला असता तर माप घेतला असतं महाराज. पण तो राहत नाही का, त्याचं स्वरूपच आहे. ते राहत नाही का, वाळूचा खडा टाकून बघा तो वेगळा आहे महाराज. तो तसाच राहणार महाराज. पण मिठाचा खडा जो आहे ना, तो पाणी स्वरूपच असल्यामुळं राहत नाही वेगळा. राहत नाही म्हणून त्याला माप घेता येत नाही, सांगता येत नाही. यद्यपि समुद्राचे पाण्याचेच मीठ तयार झालेले असते, पण ते पाण्याचा संबंध केला नाही तोपर्यंतच मीठ रूपाने राहते. बघा यद्यपि म्हटले वस्तुस्थितीनं बघायला गेलं तात्विक दृष्टीनं तर पाण्याचंच मीठ झालेलं असतं. तसं जीव हा परमात्म्याचं स्वरूपच आहे. सिद्धांताकडे लागलीची यायचं महाराज. सिद्धांत दृष्टांत दिलेला असतो, तो सिद्धांत तुम्हाला पटवून देण्यासाठी. मिठाचा खडा जो आहे तो पाणी स्वरूपच आहे महाराज. फक्त उपाधी संबंधानं तो मीठ वाटायला आहे, खडा वाटायला आहे. तसा हा जीव उपाधी, तुम्ही आम्ही देहाची उपाधी धारण केली म्हणून जीव वाटायला आले महाराज. खऱ्या अर्थानं कोण आपण आहोत, चैतन्य रूपच आहोत. आणि जोपर्यंत ते मीठ रूपाने उरते तोपर्यंत त्या मिठाची कोण फजिती विचारतात? बघा जोपर्यंत ते समुद्राला जाऊन मिळत नाही, मीठ रूपाने वेगळं उरते, काय फजिती महाराज. आता मिठाची फजिती का तुमची आमची फजिती? पण फजिती अजून कळलेली नाही महाराज. त्यामुळे लवकर कळत नाही दादा. कळवून घ्यावीच लागणार आहे. फजिती रूपानं कळत नसली तरी आपल्याला कळवून घेणं गरजेचं आहे. परमार्थाची गरज वाटावी महाराज. आणि तो तळमळीतला परमार्थ असावा महाराज. गमतीचा परमार्थ तरी असूच नाही महाराज, पण कळवून घेऊन परमार्थ. म्हणून डोळस परमार्थाला तुम्हाला सगळ्या साधू संतांनी या परमार्थाला डोळसपणा आणून दिलाय महाराज. त्याच्यासाठी त्यांचे अवतार आहेत महाराज. डोळसपणा त्यांनी सगळं आणून दिलेला आहे महाराज. कर्मापासून, नामस्मरणापासून याच्याबद्दल तत्व मशी महावाक्याबद्दल सगळा परमार्थाचा प्रवास आहे महाराज. तुमची 9वी भक्ती सांगितली, त्याच्यात पहिले श्रवण भक्ती आहे आणि शेवटची आत्मनिवेदन. मग कुठं आलं नाव सांगा बघू. हा तिथंच यावं लागतं ना, तिथंच यावं लागतं ना. कारण का खरा बंद तिथं आहे महाराज. आणि जोपर्यंत आपल्याला बंद आहे तोपर्यंत आपली साखळी सुटत नाही ना, वेगळं राहतो ना. आणि वेगळं झालं म्हणून दुःखाला कारणीभूत झालंय. आता ते मिठाची फजिती बघा काय काय झाली. मिठाची फजिती का तुमची आमची? आपण मिठाचे दृष्टांत देतो, गाढवाचं दृष्टांत देतो, पण खरं गाढव कोण? अज्ञानी आपण. कळवून घेत नाही तो गाढव म्हटलंय. समुद्राची खाडीपासून रेल्वेच्या व्याधिनीपर्यंत प्रथम त्याला गाढवाच्या पाठीवर बसावे लागते. समुद्रातनं वेगळा खडा झाला, मीठ झाला, मग आता त्याला समुद्राच्या त्या ह्याच्यापासून खाडीपासून रेल्वेत येऊन पडावं लागतं. ही फजिती सांगायला चालू आहे. गाढवाच्या पाठीवर बसावे लागते. गाढवाच्या पाठीवर बसावं लागतं. मोठमोठ्या शहरातून खेडेगावातील दुकानातून श्रीमंत गरिबांची घरात यावी लागते. बघा आता तिथनं मोठमोठ्यांच्या शहरातल्या दुकानात जात आहे. दुकानातनं श्रीमंताच्या गरीबाच्या घरात येतं. तिथे काय पूजा करून ठेवतात काय? मग आमच्या तर रोज पूजाच होती काय, बायका पोरं करतात. घरात गेली की आता तिने हारच करून ठेवलेला आहे पूजेला. तरी जायचं तिकडे थांबत नाही आणि इकडे ओढून आणलं तरी येत नाही. सवय झाली आपल्याला, सवय झाली. सवय झाली. त्या प्रत्येकाच्या घरात जावं लागतं, जातच ते. बायकांच्या हातात जात, त्यांच्याकडं रगडून घ्यावं लागतं.
आणि उकळत्या पाण्यात टाकते. हा, घरातील लहान थोर स्त्रियांच्या हाताने बघा पाटे वरवंट्यावर रगडून घ्यावे लागते व शेवटी उकळत्या वरण भाजी इत्यादी खाद्यपदार्थात पडावे लागते. समुद्रातून बाहेर पडल्यामुळे ही मिठाची जशी पराकोटीची फजिती होती बघा त्याप्रमाणे ब्रह्म समुद्रासारखे आहे व जीव मिठासारखा आहे. झालं. मिठाची महाराज फजिती त्या समुद्रापासून बाजूला झाल्यामुळं, मीपणा धारण केल्यामुळं ही जशी फजिती होती महाराज, तशी ब्रह्म हे समुद्रासारखं आहे आणि जीव त्यातला एक मिठाचा कडा आहे महाराज. आता त्यातनं आपण वेगळं व्हायला लागलो झालो, आता ही फजिती सुरू झाली. म्हणून महाराज म्हटलं तरी गंमत वाटू नये. बरोबर. व्यवहार करायचा, चांगला व्यवहार करायचा महाराज. कारण का तुम्हा मला हा साधू संतांनी व्यवहार घालून दिलेला आहे. ती समजूत होई तोपर्यंत व्यवहार करणं अत्यंतिक गरजे, थांबायचं नाही महाराज. पण पुढची दिशा घेऊनच चालत राहायचं महाराज. मला तिथं जायचं आहे आणि त्या जाण्यासाठी जी काय सामुग्री असेल ती संकट घेऊनच चालायला शिकायचं महाराज. म्हणून तरी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. आपल्याला ठिकाणापत्र जायसूर चलत राहायचं महाराज. बाजूला पडलो त्यापासून ही फजिती सुरू झाली. आता जागेवर जायला पाहिजे की नाही. फजिती चुकायला झाली तरी काय करायला पाहिजे, नवीन आणि काहीतरी भांडवल तयार करायला पाहिजे. त्याग महाराज, त्याग करून तिथं जाणं गरजेचं आहे महाराज. जोपर्यंत जीवाला जीव दशा आहे तोपर्यंत त्याला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. बघा, जोपर्यंत जीवाला जीवदशा आहे म्हणजे मी कोणतरी करता भोगता सुखी दुखी पापी पुण्यवान ही जीवदशाच आहे महाराज. आणि तोपर्यंत महाराज अनेक युनिट फिरावं लागेल. मनुष्य जन्म गेला ना, पुढचा जन्म तुमचा आमचा कुठं असेल काय सांगता येत नाही महाराज. कारण का वासनेच्या पुढे जन्म घेणे लागेल. कुठली वासना कशी असेल ही काय तुम्हाला मला सांगता येत नाही महाराज. आणि अनेक कर्म आपले असतात ना पाठीमागे संचितात अनेक भांडवल आहे महाराज. त्यातलं कुठं कसं येईल त्याचा काय पत्ता लागत नाही. ते आता आपल्या हातात नाही. पराधीन आहोत. भोगात देखील आज आपण पराधीन आहोत. फक्त तुम्हाला परमार्थ करायला स्वतंत्रता आहे आणि तोच खरा पुरुषार्थ आहे महाराज. पण परमार्थात कधी रडगाणं करू नये महाराज. आलेला संकट आनंदाने भोगायचं पण परमार्थ सोडायचं नाही. त्याला तितिक्षा म्हटली तेवढ्यासाठी कष्ट वाचून सहन करणं. हो, कारण काय ते येणारच ना. तुमचं शरीरात येणार, भौतिक येणार, आणि काय येणार, आणि काय येणार. बरं, ते करत असताना आपण संसार सोडलाय काय? बायको भांडली म्हणून कवा घरात जायचं थांबलाय? पोरं विसरली बोलत नाहीत म्हणून थांबतो म्हणता. नाही आज नाही उद्या सुधारलं म्हणतात. आणि इकडं काय ती सुधारायची बघ, तू सुधार करून घे महाराज. असो महाराज, आपली ही फजिती कळत नाही महाराज. आणि कळवून घेणं आणि कळवून द्यायला शास्त्रच आहे, लक्षात ठेवा. शास्त्र आणि संत यांच्याशिवाय कळत नाही महाराज. कारण का पहिला तुमचा आमचा विवेक जागा व्हायला पाहिजे महाराज. तिथे विवेकाला अत्यंतिक महत्व आहे. आणि विवेक जागा व्हायचं तर तुम्हाला संतांच्या संगतीतच जायला पाहिजे महाराज. आणि विवेकातूनच वैराग्य आलेलं पाहिजे महाराज. तर पुढचा प्रवास होतो महाराज. आपली वाटचाल त्याशिवाय होत होत नाही महाराज. संत भेट व्हायचे असेल तर 2 दिवस तुमचे निवृत्तच व्हायला पाहिजे. अगोदर मलविक्षेप जायला पाहिजे, आवरण आहे कळायला पाहिजे, त्यावेळी तळमळ लागायला पाहिजे. मग कुठेतरी सत्यशास्त्र आणि संतांचा तुम्हाला सहवास होतो. मग अस्तित्व सिद्ध होतं महाराज. एक ब्रह्माचं असंभावनारी निवृत्त होते महाराज परोक्ष ज्ञानात. आणि मग अपरोक्ष ज्ञानात महाराज भ्रांतीची निवृत्त होती महाराज. म्हणून त्यापासून बाजूला आल्यामुळे एवढा आपला घोटाळा झाला. याच्यासाठी ही साधनं सांगितल्यात महाराज. झाला ना मग घोटाळा. हे बघा, तेलाचा डाग पडलाय वस्त्रावर. कसा पडला, कुठं पडला, कुणी लावला हे बघित बसावं का काढावा धुवून. तसा किती वर्षी जरी फिरला तो डाग तसाच राहणार. पाठीमाग झालंय काय ते बघू नका. पुढं भविष्य काळाचं काय आहे ते बघा महाराज. भूतकाळात काय होऊन गेलेलं बघू नका. आणि वर्तमान काळात तुम्हाला सुधारणा करता येते महाराज. पुढं अनेक जन्माचं महाराज तुमचं जर सार्थक व्हायचं असेल तर आज वर्तमान काळ तुम्हाला दिलेला आहे महाराज. साधू संतांनी सगळं करून ठेवलेलं आहे महाराज. तुमच्या आमच्यासाठी भांडवल त्यांनी करून ठेवलेलं आहे. आज ज्ञानेश्वरी तुमच्या पुढ्यात आली की ज्ञानोबा आज पुढ्यात आहे असं समजावं.
गाता आलं ना तुकवर आहेच त्याच आहेत महाराज. ते शब्दशक्तीनं आता शब्दरूपानं तिथं आहेत महाराज. चैतन्य रूपानं त्या शब्दशक्तीतनंच ते आहेत महाराज. फक्त तो भाव आपला तयार होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. देव असून दे, सद्गुरू असून दे, शास्त्र असून दे, तुमच्या भावापटी ते तिथं कार्य करत राहतो महाराज. केवळ आपल्या परमार्थ क्षेत्राला भावाची आत्यंतिक गरज आहे महाराज. मग तुमचा भाव असला ना, ते तुम्ही कोण आहे बघत नाही, ते आपलं कार्य करतातच. कारण का वस्तू सामर्थ्य आहे त्यांचं, ईश्वराचं आणि सद्गुरूंचं वस्तू सामर्थ्य आहे महाराज. परिसाचं जसं लोखंड त्याला किती फोडायच्या निमित्तानं जरी त्याचा स्पर्श झाला तर परिसाचा काय गुण आहे महाराज? सोनं करणं, त्याचा अंगभूत गुण आहे महाराज. तसा संतांचा महाराज तो अंगभूत गुण आहे. आलं ना ते शरणागती, त्याचा उद्धार करणे त्याचं, मग युक्ती प्रयुक्तीने त्यांना महाराज अनेक युक्तीने युक्तिवाद वाढ माऊलीने तरी सगळा आता दृष्टांत म्हणजे युक्तिवाद आहे महाराज. दृष्टांत म्हणजे युक्तीनं तुम्हाला पटवून द्यायचं महाराज. असो मिठाचा खडा बाजूला झाला समुद्रापासून, पण त्याला फजिती झाली. आता त्याला कुठं जावं लागणार? फजिती थांबवायची झाली तर समुद्रातच जावं लागणार. स्वर्गाला गेला, वैकुंठाला गेला, कुठं गेला तर तुम्ही रूपानं राहणार. म्हणून स्वर्गात गेला असा तर तुम्हाला सुख आहे, दुःख नाही. वैकुंठाला गेला तरी महाराज सुख आहे, दुःख नाही. कैलासाला जरी गेला तरी सुख आहे, दुःख नाही. पण दुःखाचं बीज आहे. आणि बीज असले की आज ना उद्या तुम्हाला अंकुर येणार. म्हणून बीज बाजूनी केली मजा नाही महाराज. म्हणून जसं त्या मिठाची महाराज समुद्रापासून बाजूला आल्यामुळं जी फजिती झाली, तशीच तुम्ही आम्ही ब्रह्मस्वरूप आहोत महाराज. पण काय दैवयोगाने कर्मवशात काय झालं, काय कोण झाले ते आता कारण का माहितीये का? कसं झालं, कवा झालं, अनादी घातलं तेवढ्यासाठी झालं ना. आता तू कधी झालं, कसं झालं म्हणू नको महाराज. झालं एवढ्यावर ठरते, कारण कार्यावरनं कारण ठरतं महाराज. ज्या अर्थी मनुष्य आता मला काहीतरी पाहिजे असं म्हणायला आला, आता तो खाली घसरला महाराज. मग आता ही फजिती जर चुकवायची असली तर आपल्याला मूळ स्वरूपाला जाणं गरजेचं आहे. कारण का ते खरं स्वरूप आहे. सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे महाराज. सच्चित आनंद अद्वय नित्य निरामय आपलं स्वरूप आहे महाराज. आणि तिथनं खाली आला की मग फजिती आहे महाराज. जोपर्यंत जीवाला जीवदशा आहे तोपर्यंत त्याला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. जन्म मरणाच्या प्रवाहात सापडलेल्या जीवाला अनेक शरीरे घ्यावी व सोडावी लागतात. आणि ज्या शरीरात जाईल त्या शरीरातला जीव विषय सुखात बोलतो व त्यातील दुःख विसरून जातो. जोपर्यंत आपण त्या स्वरूपाला प्राप्त होत नाही बाजूला तोपर्यंत अनेक युनिटनं जावं लागतं महाराज. आणि तिथं दुःख विसरतो आणि त्या सुखाला भुलतो महाराज. म्हणून तुम्ही शेणातल्या किड्याला बाजूला, त्या घाणीच्या किड्याला बाजूला काढाय बघा, निघतंय म्हणता. आणि परत येते. हा कुणाला बाजूला काढलं तर येते परत त्या किड्याला. ते बघणाऱ्याला घाण वाटते. तसं संतांना आम्ही लोळाला एवढी त्या घाणीत त्यांना घाण वाटते, नको वाटते, काढायचा प्रयत्न करतात. पण आपण त्यातच जातोय, आपल्याला घाण वाटतच नाही महाराज. साधू परत परत सांगतात. ते किती सांगतात. मातेचा कळवळ आहे महाराज. लेकराची भीत वारी माये माऊलीची 80 कळवळ्याची जाते. अनेक प्रयत्न करतात तो, अनेक प्रयत्न करतात. आहे त्या विषयातील सुख गेले व दुःख झाले की पुन्हा मग रडत बसतो. आणि आहे त्या विषयाचं सुख गेलं, कारण का विषयाचं सुख आगमप आहे. विषयाचं बदलणं हे स्वरूप आहे महाराज. सुखाचा आभास आहे का खरं सुख आहे महाराज? विषयात मुळी सुखच नाही महाराज. असं तर जड दुःख त्याचं स्वरूप आहे. आपण तिथं सुखाची कल्पना केली, विषय तुम्हाला सुखालाही कारण नाहीत आणि दुःखालाही कारण नाहीत. तोच विषय तुम्हाला अनुकूल वाटला की सुख वाटतंय आणि प्रतिकूल वाटला की दुःख. तेच बायको, तेच पोरग, आनंद वाटतो महाराज. जरा असं काहीतरी झालं की, आणि जरा बिघडले की. मग आता त्याचं सुखी स्वरूप आहे. स्वरूप त्यालाच म्हणायचं कधीही बदलत नाही, त्याचं स्वरूप असतं मला, ते खरं स्वरूप आहे. साखर तुम्ही आता खाली तर कशी लागणार, आणि शिवा देऊन खाली तरी, मग आजची महिन्यान खाली तरी. तसे ती बायको जर सुख स्वरूप असतं तर महिनाभर नाही जीवाने वाटलं, तिनं बोलली नाही बोलली तरी सुखच वाटायला पाहिजे की नाही. आता तिचं तोंड बघणार नाही म्हणतोय आता का. म्हणजे तिच्यावर सुखाची कल्पना केली, हेच आपलं जीवदशा आहे मला.
म्हणून विषयातलं सुख मिळालं की आनंद वाटतो महाराज. अगोदर महाराज जगत झालं नाही सिद्धांत आहे महाराज, पण स्वरूप न कळल्यामुळे जगताचा तिथं आभास झाला. हे न कळल्यामुळे वाटायला लागले, हे न कळल्यामुळे ते सत्य वाटायला लागले, आणि ते सत्य वाटायला लागले तिथं सुखाची कल्पना केली. हा आपला गाढवपणा आहे, भ्रमिष्ठपणा आहे तुम्हाला. असू दे दिसून दे, पण तुम्ही सुखाची तिथं कल्पना केली नसती. आणि आजही संतांचं असंच आहे, कारण का विषयातलं सुख विषयातलं नाही. तर ज्यावेळी महाराज तुम्हाला विषयाची इच्छा होते त्यावेळी अंतःकरण चंचल होतं, बरोबर आहे. आणि मग तो विषय प्राप्तीच्या पाठीमागे तुम्ही लागता. आता एकदा विषय काहीतरी प्रयत्नानं तुम्हाला प्राप्त झाला ना, विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान एका क्षणात होते महाराज. त्यावेळी विषयातनं जे सुख तुम्हाला वाटतं ना, ते विषयाचं नसून आत्म्यानंदाचं त्याच्यात भान होतं. कारण का ते एक दिशेच होतं महाराज, विषय आणि चैतन्य एक दिशेच होतं महाराज. आत्म्याचंच भान होतं, त्याला वाटतं त्यातनं सुख आलं महाराज. मग त्यातनं जर सुख आलं असलं, तेच जर सुख असेल तर ती टिकाय पाहिजे का नाही? टिकत नाही त्या अर्थी, त्यात सुख नाही. आणि त्याच्याही पुढे महाराज आता तुम्हाला झोप लागते ना, सुषुप्ती आहे ना, तिथं सुख आहे का नाही, आनंद आहे का नाही? तो कोणत्या बायकोचा, कोणत्या म्हणजे दोन नाहीत. स्वप्नात एक गंमत दावणारी असते, सुषुप्ती जागृती, पण तिथं दोन्हींचा अभाव आहे ना. सुषुप्तीत या दोन्ही विषयांचा अभाव आहे. व्यवहार तिथं दोन्ही ठिकाणी नाही, पण इथं मात्र दोन्हीचा व्यवहार तिथं नाही, पण तिथं आनंद मिळतो ना. कुठं? सुषुप्तीत. तू कोणाचा आनंद? तू कोणाचा आनंद? स्वचा आनंद आहे महाराज, पण आवडत आहे, मर्यादित आहे, आवडत आहे, मर्यादित म्हणजे खूप मर्यादित तरी आहे, संकुचित झालाय, पण तो आनंद आत्म्याचा आहे, कळत नाही. साचची पुढची विरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतात. तिथं ब्रह्मभावच आहे. तो मी शिक्का टाकला असता, पण तिथं थांबना, जागृतीत जात नाही तर स्वप्नात जाते महाराज. म्हणून विषयात सुख नाही महाराज, विषयात सुख नाही, कल्पना केली आहे महाराज. आणि तेवढ्यापुरतं झालं असं वाटतं महाराज. लागलीच त्याचं, कारण का त्याचं बदलणं, परिवर्तन होणं, नाश पावणं हे त्याचं स्वरूपच आहे, मूळचं स्वरूपच आहे. त्याचं बदलणं आपलं शरीर आता पहिलं आहे तसंच आहे. काय झाले आता? आणि 4 वर्षांनी बघा काय होते, ते सांगायची काय गरज नाही, ते थांबतच नाही. पण आपण तिथंच प्रयत्न करतोय महाराज. नको तिथं आपला महाराज अट्टास आहे, नको तिथं प्रयत्न आहे महाराज. केलं काळं पांढरं झालेली, काय काळं झाले, काय चिरंजीव झाले, काय नाही, बदलतं. त्याचं बदलणं स्वभाव आहे महाराज. उलटी मधनच काहीतरी तिसरं येते महाराज. काळं मिळते, पांढरं मिळते, तांबडंच काहीतरी. अरे विपरीत ओढण्याचा स्वभाव आहे, त्याला काय तुम्ही करणार? परिवर्तन होतं, त्याचा स्वभाव आहे महाराज. पण आत्म्याचा न बदलणं, नाश होणं स्वभाव आहे महाराज. मग तेवढ्या कालापुरतं सुख आणि इथंच रुदावले महाराज. म्हणून तुम्ही व्यवहार करा, पण त्याच्यात सुखाची कल्पना करू नका. कल्पनेनं सगळे झालेलं आहे महाराज. आणि आता ते काय करायचं? कल्पनाच बदलायची. कल्पना अविद्या तिन्ही झाला अहो जीव आहे कुठं महाराज? तुम्हीच कल्पना केली मी अमका तमका. कल्पना तेवढी निवृत्त करायची आहे, तेच सांगतात. तू राधे नाहीस, कोणते आहेस? काय त्या कर्णाला असा घडीवला, काय केलं नाव सांगा. पण केवढा अधिकार त्याचा निश्चय झाला महाराज. तसं तू जीव नाहीस, ब्रह्म आहेस महाराज. तू जीव नाहीस, कारण का दोन्हीची लक्षणं समान आहेत महाराज. तुला जागृती सुख मिळतं ते विषया संबंधाने तुझंच आहे. स्वप्नात मिळतं ते देखील सुख कुणाचं आहे? तुझंच आहे. का तर निर्विषयी सुख तुला मिळतं ना, समाधान होतं ना, कुठं? सुषुप्तीत. म्हणजे तेच सुख तुझं ही घेऊन असतात. सुखाभास आहे महाराज, खरं सुख तुझं स्वरूप आहे महाराज. म्हणून त्या सुखाला आपण अंचवलं, बाहेर सुखाची कल्पना केली, म्हणून फजितीला प्राप्त झालं. अरे बाबा सुख पाहता जवा पाडे करगा, दुःख बांधवडी. अहो दुःखाने व्याप्त त्याचं नाव संसार आहे. आणि सुखरूपायचा तुझा कोण सांगा? माझ्या पांडुरंगा. सर्व सुखाच्या गर्भाप रुक्मा, आणि तोच देव तुमच्या आमच्या हृदयात आहे. का दुसरा कोण आहे? देवाची बरे तुका म्हणे खरे. कुठं देव वेगळा आहे पण महाराज? पण जाग्यावाला
तर नाही आला तर मग विषयाच्या पाठीमागे लागून अनेक योनी आणि मनुष्य योनी एकदा गेली ना की बरंचच आपलं महाराज घोटाळ्याचं होतंय. परत मनुष्य जन्म मिळाला पाहिजे यांना आपल्या हातात नाही का. मागोची आची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाण्याशी हे तो न घडे रे सायाशी म्हणजे प्रयत्न करून. सायाच म्हणजे कार्य जाणून अंधवशी म्हणून आत्ता मिळाला ना. उद्याचं परवाचं नाही महाराज आम्ही येणार आहे तुमच्याकडं आणि 4 दिवस जाऊन दे, महिनाभर जाऊन दे. अरे क्षणभंगून नाही भरवसा. उद्या महाराजच गेला तर उलटून. कोणतरी मिळेल महाराज, तुमची इच्छा असेल ना. पण इच्छा तरी पाहिजे, इच्छा तरी पाहिजे महाराज. म्हणून यात सुख वाटतं आपल्याला तोच भ्रम आहे महाराज. सुखाची कल्पना केली तो भ्रम आहे महाराज. आणि तो भ्रम जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पण भ्रमातनं भ्रम कळाला तर निवृत्त करायच्या पाठीमागे लागतो महाराज, तर लागत नाही महाराज. म्हणून भ्रम कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी शास्त्राची नियोजन आहे महाराज. वेदांतशास्त्राला अत्यंतिक महत्व का दिलं महाराज, तर भ्रम आहे तो दावून देतो तो. आणि भ्रमाची सुटका करण्यासाठी साधने देखील दिलेली आहेत तुम्हाला. साध्य साधन भाव दावून दिलेला आहे, कार्यकारण भाव त्यांनी दावून दिलेला आहे महाराज. कार्यातनं कारणाकडे आला ना अधिष्ठानाकडे जातोच महाराज. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना आदेश पदार्थाचा अत्यंतिक अभाव सिद्ध होतो महाराज. या विषयात जे सुख वाटते ते आपल्याला काल्पनिक सुख आहे महाराज, कल्पना केली महाराज. आणि म्हणून तोच पदार्थ तुम्हाला दुःखाला कारणीभूत होतो महाराज. म्हणजे आपली कुठेतरी दिशा बदलणं, जिथं सुखाची कल्पना केली ती भ्रमिष्ठ आहे असं कळलं ना मग आपण सुख शोधायच्या पाठीमागे लागतो महाराज. आहे त्या विषयातील सुख गेले व दुःख झाले की पुन्हा मग रडत बसतो. अशी आत्मस्वरूपास विन्मुख झालेल्या जीवाची अनंत कालापासून फजिती होत आहे. पण त्याची त्यास खंतही वाटत नाही. काय करायचं सांगा बघू. ज्यांना बघितले त्यांना खंत वाटायली, पण भोगतोय त्याला खंत वाटायला झाली महाराज. आत्मस्वरूपापासून वंचित झालेल्या वेगळं झालेल्या जीवाची महाराज अनंत प्रकारानं अनंत जन्म घेऊन महाराज फजिती होते. आणि फजिती झालेली ही देखील त्याला कळत नाही, खंत वाटत नाही. खंत वाटावे महाराज, महत्वाचं आहे. वाटत नाही महाराज. काय मी चुकलो गा मागे नेनेची काय नकळीची पाप पुण्य तो माझं आठव नाही. मी माझी भुललो गा दीप पतंगाची सोय ज्या माझं देवदान तुम्ही संतानुभव काय हे खरी जाणीव म्हणायची महाराज. कळावं महाराज आपल्याला, कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे हो महाराज. पांगुळ झालो देवा मन नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय केटती कुंप काठी कुंट दर्डी न पाय आधार नाही मज कोणी बाप ना माय दाते उदान करा दाते पंढरपुरा. कुणाचं आहे? काय मी चुकलो गा मागे निनवेची काय कुणाचं आहे? आंधळा पांगळा आहे तो. आंधळ्या बांगड्याची साधू संतांनी तुम्हाला नाटाचा आंधळा पांगळा वासुदेव सगळं अद्वैत तू भरून ठेवलेलं आहे त्याच्या जन्मावर. ते आमचं येग इटाबाई डोळे मोडते राहतात. आपण घेताना देखील महाराज आता आम्हाला कळलं असं आपण घ्या म्हणतात. काय सांगायचं तेव्हा. ज्ञानी कुणाला कळत नाही, ज्ञानाचं काय भाषा कळत नाही. मग अज्ञानात सांगितलं पुष्कळ काय त्या अज्ञानाचा डोस दिल्यासारखं आहे का नाही. कळवून द्यायला प्रयत्न करूया ना. पेशंट तुम्हाला जर हे करायचं असेल महाराज कळवून देणं गरजेचं आहे महाराज. कळत नाही का कळवून देत नाही, कळवून घेत नाही, कळवून घेत नाही हो. कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. नाही कळालं तर अनेक जन्म फिरावं लागणार आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. कारण का जोपर्यंत आता हा बोध कुणाला आहे बघा, हा सगळ्यातला प्रवृत्तीचा हा उत्तम अधिकारी आहे. निवृत्ती आपलं स्वरूप आहे महाराज. पाठीमागे सांगितले बोलणे करणे काय नाही महाराज. आणि करायला गेले बोलायला लागलं की सगळं विपरीत झाले महाराज. उत्तम अधिकारी योग्यासारखा कोण आहे महाराज, पण त्याला सांगावं लागलं, त्याला ऐकावं लागलं, स्वरूपावर यावं लागलं महाराज. जगतातला कुठलाही जगतांती कुठलाही दोष नव्हता त्याला, पण एक दोष होता ना तो म्हणजे आवरण दोष. आणि तो दोष पहिला खरा आहे महाराज. त्या दोषाची पुढची लेकरं आहेत महाराज. पहिला आवरण दोष आहे महाराज मुळातलाच.
पहिला अवरुंद झाला, मग विक्षेप झाला आणि मल झाला. मग पण सोडवताना मलदोष घालवावा लागतो, विक्षेप दोष घालवावा लागतो आणि आवरण दोष निवृत्तीसाठी सद्गुरूच्या ठिकाणीच जावं लागणार मला. म्हणून नाही जर झालं तर फजिती बाबा. या ज्या युनिटनं त्या युनिट, त्या युनिटनं त्या युनिट, अनेक युनिट फिरावं लागतात आणि मग एकही कोणी आणि मग मनुष्यवारा. रोज आपण म्हणतोय की महाराज म्हणावं, म्हणत म्हणत गेला तरी दिवस कळल महाराज. म्हणून जर कळत नाही तर न म्हणता कसं कळल हो. म्हणत गेला तर एक दिवस जाणीव येईल महाराज. स्वरूपापासून बाजूला गेल्यानंतर जसं त्या मिठाच्या कड्याची फजिती झाली, ती उदाहरणं दिली आहे तुम्हाला महाराज. फार मोठं उदाहरण. दृष्टांत दिलाय सिद्धांत पटवून देण्यासाठी. तसं मी त्यातनं बाजूला झालो म्हणून माझी फजिती व्हायलेली आहे. आणि फजिती जर निवृत्त व्हायची असेल, फजिती नको असेल तर याच देही, कारण का तशी येण्याची शरीरी शरीरा येणे सरे किंबहुना यर्जारे. मनुष्य जन्म त्याच्यासाठीच आहे महाराज, केवळ भोगासाठी नाही महाराज. आहार भय मैथून निद्रा हे सगळ्या युनिट समान आहे महाराज. ती भोग प्रधान आहेत, पण मनुष्य जन्म आहे तो ज्ञान प्रधान आहे. भगवंतानं तुम्हाला ही सगळी सामुग्री दिली कशासाठी? ते कार्य करून घेण्यासाठी महाराज. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीच, कारण का त्याच्यामुळंच, त्या अज्ञानामुळेच आपल्याला फजिती झाली आहे महाराज. आणि फजिती निवृत्त व्हायची असेल तर स्वरूपाच्या ठिकाणी येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. एकच पुरेसं आहे. म्हणजे अनेक ह्याची, म्हणजे अनेक ह्याची गरज नाही, एका ह्याच्यातच सगळं आहे. हो 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 हो, तेच महत्वाचं आहे ना. आणि किती किती असं ऐकत राहायचं, एकदाच ऐकायचं ते. बस बस झालं की. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही महाराज. उत्तम अधिकारी हो, उत्तम अधिकारी. मग अजून संशय आहेत ना, मग आणि जन्माचे संस्कार असतात महाराज. हे काय आहे, आपल्याला जरी वाटत असलं तर संदेह हा महाराज लवकर जात नाही. संशय जो आहे तो, हे जन्माचे अनेक जन्म घेऊन आलो ना आपण पाठीमागे, ते संस्कार महाराज बलवतर असतात आणि ते प्रतिबंध करतात. म्हणून अभ्यास का करायचा दादा? सतत. तर ते प्रतिबंध निवृत्त होण्यासाठी महाराज. नाही तर झालो असं वाटेल महाराज. खरं आहे. मी झाला ऐसा म्हणे, ते म्हटले की तिने नाही महाराज आम्हाला झालंय, आता महाराज झालंय, आपल्याला झालंय वाटण्याची भ्रमातला आहे महाराज. होऊ नये असं नाही महाराज. उत्तम अधिकारी म्हटले तेवढ्यासाठी. त्याला अनुभवात न ज्याला पटतं ना, उत्तम अधिकारी महाराज. पटलेलं नाही त्याच्यासाठी हे दृष्टांत द्यावे लागतात महाराज. आणि ते नाही पटत नाही तर प्रमाण द्यावे लागतात. कानावसनाची बेटी उत्तम अधिकारी. एवढंच 2 तास असं भारावून जातंय. आता मी मुक्त झाल्यासारखं वाटतंय. चांगली गोष्ट आहे. आणि एवढ्यासाठीच आहे महाराज, एक लक्षात ठेवायचं. आणि परत बाहेर गेले की विसर. आधी काय आहे, शेवाळासारखं आहे महाराज. आमचं शेवाळासारखं आहे महाराज. शेवाळ काढले की तेवढ्या पुरतं जातंय, त्याला बाहेरच काढून टाकायचं. आपला प्रयत्न तसा होत नाही. हात काढला गेला असं वाटतंय महाराज, पण त्याच्यापेक्षा वेगाने येते ते. बरोबर. त्याच्याविषयी तुम्हाला दृष्टांत सांगतो महाराज. फांदी त्या हिची खाली धरा, झाडाची थांबती, सोडली की त्याच्यापेक्षा वर जाते. तसं हिथं चिंतन केलं की सगळं साठवून ठेवलेलं असतं पाठीमागलं. इकडं तिकडं आले की अमकं करायचं, तमकं करायचं. हे जातानाच बाहेर पडताना सगळं चिंतन करतो. हेच संस्कार लवकर जात नाहीत महाराज. म्हणून अभ्यासाला महत्व दिलं. षडलिंग सांगितली, त्याच्यात उपकर्म उपसंहार त्याची एक वाक्यता आहे, पहिलं लिंग, आणि अभ्यासी दुसरं लिंग आहे. तेवढ्यासाठी महाराज, कारण का लवकर संस्कार आपले जात नाहीत. आणि गेलं तरी स्थिर होऊन ते मुरावं पाहिजे. साधू भाऊ झाला तू नुरोनिया, काहीच मुरला अनुभव. मुरत 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 जावं महाराज, विरून जावं महाराज. वृत्तीचं कार्य आहे तोपर्यंत ते महाराज राहतं महाराज. वृत्ती तिच्यात विलीन व्हायला पात्र अभ्यास करणं अत्यंतिक, आणि तिथनं पुढे तो अनुभवण्यासाठी करावा. आता दिवचारी खेळी मिळे होते, इथं आल्यावर होते म्हणून यायचं. हळूहळू ती होई जाईल महाराज एक दिवस. कारण का ही जागा तेवढ्यासाठीच आहे महाराज. ही जागा तेवढ्यासाठीच आहे. साधू संतांनी तुम्हाला जे घालून दिले संप्रदाय, ते केवळ या जाग्याला येण्यासाठी महाराज. कारण का ती जागा सुटून आपण बाहेर गेलोय महाराज. त्या जागेची इथं ओळख होते
अधिकार असेल तर त्या जागेला येतोच तो महाराज. ओळख होणं परोक्ष ज्ञान आहे, आहे आहे, आणि तिथं येणं जाग्यावर अपरोक्ष आहे. पण धडा पुरुष तेवढ्यासाठी पुढे घातले महाराज. नुसत्या परोक्ष अपरोक्षावर थांबले नाही महाराज. पण दृढीकरण होण्यासाठी अभ्यासात करत राहायचं महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुःख शोकाच्या घाई मारलियाची शेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्राशिले माया. ज्ञानेश्वरी आता 7वा 107 नंबर. तेव्हा मीठ जसे पाण्यात पडल्यानंतर पाणीरूप होत असल्यामुळे त्याची वर दाखवलेली सर्व फजिती संपते, त्याप्रमाणे जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याची कायमची फजिती संपते. बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मायेने ग्रासलेले आहे. किती जरी झालं तर सुख दुःखाचं काढायला बसलं तर महाराज त्यातनं ती निघायचा प्रयत्न करत नाही. मायेने ग्रासलेलं आहे, अज्ञानानं ग्रासलेलं आहे. पण महाराज जोपर्यंत आपण त्या स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली फजिती थांबत नाही. आणि त्या स्वरूपाला प्राप्त झालं ना, फजिती नावाचा प्रकारच शिल्लक राहत नाही. कारण का तिथं काही व्यवहार नाही महाराज. ते आपलं खरं स्वरूप, अतांग स्वरूप आहे महाराज. पुढची ओवी. तैसे तुझ आत्मया ते पाही, देखो वेलिया मेची नाही, ते तू कैचा काही कल्पावया जोगा. किती ऐक रूपानं अखंड रूपानं तिने सांगितले. तुला बघायला गेलो तर तू बी वेगळा राहत नाहीस आणि बघणारा मी वेगळा राहत नाही. कारण का चैतन्य स्वरूपानं एकच आहे. दोन्ही उपाधी एक झाल्या ना, ते चैतन्य ऐक्य होतं महाराज. प्रत्येक ठिकाणी त्यांनी डोळ्यासाठी महाराज कठोपय चैतन्य, अंतकरूपय चैतन्य, वृत्तीउपय चैतन्य, चैतन्याची नावं देऊन तिथं तुम्हाला ओळख करून उपाधी संबंधानं. कारण का ते तुम्हाला या डोळ्याला दिसणारं चैतन्य नाही महाराज, अदृश्य आहे महाराज. पण तिथं तिथं चैतन्य आहेच म्हणून सांगितलं. कारण का जेवढा पदार्थ तुम्हाला दिसतो ना, तो सगळा पदार्थ आद्यस्थ आहे. आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठाना विनाश राहू शकत नाही, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून तुझे दर्शन घ्यायला गेलं तर दर्शन घेत असताना मी वेगळा उरत नाही. दृश्य दर्शी व्हावी त्रिपुटी मावळून जाते. ज्ञाता ज्ञानज्ञेय, ध्याता ध्यानज्ञेय, ही त्रिपुटी सगळी उपाधिकृत आहे. उपाधीचा तिथं बार किंवा निराश होतो, आणि उपाधीचा नाही निराश झाला की राहतं ते चैतन्य एक रूपानं जातं. चैतन्यात कधी भेद नाही. आज भेद नाही तर पाहत असताना आता आपल्याला वाटत असलं तरी आपण अभेद स्थितीतच आहोत महाराज. फक्त भेदाची आपण काय केली आहे कल्पना, ती देह मी म्हणायला लागला म्हणून महाराज. त्याप्रमाणे तुझ्या आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करताना जसे जसे मी निरीक्षण करू लागलो तसे तसे माझ्या ठिकाणी मीपणाचा अभिमानच जेथे नाही तेथे तू तरी भिन्न कल्पनेजोगा कसा असू शकशील. बघा, तुझ्या आत्मस्वरूपाचा मी आता विचार करायला लागलो. कारण का तू कोण आहेस तुला सांगायला पाहिजे ना. मग आता त्याचं आत्मस्वरूप सांगत असताना आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणार नाही महाराज. तुला सांगत असता असता मी माझ्या स्वरूपात विलीन जातो आणि मी सांगायलाच तुला उरत नाही. कारण का तू ऐकायलाच उरला नाहीस. तर सांगणारा तरी कोण आहे. दोघं वेगळे राहतच नाही मला. चैतन्यात वेगळा प्रश्न येत नाही मला. जोपर्यंत आपण समुद्राला मिळत नाही तोपर्यंत गंगा गंगा रूपाने वाटते महाराज. समुद्रात मिळाल्यानंतर समुद्र रूप. कारण का गंगेचं स्वरूपच वेगळं नाही महाराज. तसं चांगदेवा तुला उपदेश करायला गेलो ना की मी उपदेश करताना तुझ्या स्वरूपाची एकदा ओळख झाली तिथं ना की चैतन्य रूपाने वेगळं राहतच नाही महाराज. चैतन्य एकच आहे. म्हणजे सांगणारा देखील ओळख नाही महाराज. त्याला खरंच सांगणं नाही ऐकणं आहे. किती दिवस ऐकावं खरंच. किती दिवस ऐकावं. एकदाच ऐकावं. भटजीन कितीदा सांगितलं ती तुझी आहे तुझीच आहे म्हणून. ते लगेच ऐकलं. ते लगेच ऐकलं. ती वय हाय हाय म्हणतोय. आणि ते तुझी वस्तुस्थिती आहे ते सांगतात. ते ब्रह्म आहे महाराज. आपण ऐकूनच घेत नाही महाराज. ऐकलंच वाटतंय महाराज. केवढा त्या भटजीचा मंत्राचा हे बघा. माया. त्याच्याविषयी त्या बायकांनी महाराज कुर करून तुम्हाला नाव ठेवलंय. काय त्यांचा मंत्र असेल कोण जाणे. म्हातारं झालं तरी तेच मी म्हणतोय महाराज. लहानपणी बी बाळू, म्हातारपणी बी बाळू आजा.
आणि हे शंख वाजवून सांगतात महाराज, पण अजून आपल्याला म्हणजे आपण खऱ्या अर्थानं ऐकलेलं नाही. ऐकणं, श्रवण शक्ती ही महान मोठी आहे महाराज. श्रवणाचं अंग येणं फार फार महत्वाचं आहे महाराज. श्रवणाची माझी मोक्षाचे ऐकता आहे महाराज. सगळं जमा करून तुमच्यात देतात हो, जेवायला पण तयार नाही दादा. श्रवणाची एवढी मग मोठी फलश्रुती. ताकद आहे. अहो सगळी साधनं श्रवणासाठी आहेत महाराज. पाठीमागणे जे काय तुम्हाला साधन सांगितले ना, उपासना असून दे, योग असून दे, हे सगळं साधनं सांगितले ते श्रवणासाठी आहे. आणि श्रवणात तुमची ओळख होते, त्यालाच मोक्ष म्हणायचं महाराज. तिथं भेद नाही, अभेद आहे, काय करणे नाही, काय सांगणे नाही, काय ऐकणे नाही, धावाधाव नाही, त्याचं नाव काय आहे? मोक्ष. अज्ञान निवृत्त करणं, बंध निवृत्त करणं, याचं नाव मोक्ष आहे. परमार्थ त्यालाच म्हणतात. वस्तू मिळवायची नाही महाराज, इथं वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त त्याच्यावर आलेलं आवरण निवृत्त करायचं, ते श्रवणात होतं महाराज. तुला सांगायला गेलो ना, तुझी ओळख करून द्यायला मिळा, तुझ्या ओळखीत माझीच ओळख होती ना, कारण का एकच चैतन्य आहे ना. तिथं तुला सांगायला मी वेगळा उरतच नाही. त्याप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाचा यथार्थ विचार करू लागलो असता माझा औपाधिक मीपणाच नाहीसा होतो, तर मीपणाच्या सापेक्ष असणारा तूपणा हा तरी कल्पना करण्याजोगा राहतो कुठे? तुला उपदेश करायला गेला की मला औपाधिक संबंध घ्यावा लागतो. विचार करत करत की तिथे उपाधीचा निराश होतो महाराज. आणि उपाधीचा निराश झाल्यामुळं मीपणा तिथे सिद्ध होत नाही, तिथं तूपणा कसं सिद्ध होईल महाराज? राहतच नाही महाराज. आणि हे श्रवणातलं फल आहे महाराज. शास्त्रार्थ असा आहे की अगोदर मीपणाच निर्माण होऊ नये, आणि झालाच तर कोणाला तरी तू माझा आहेस असे म्हणू नये. बघा, शास्त्राचा अर्थ असा आहे महाराज, अगोदर मीपणा होऊ नये, आणि झालं तर कोणाला तरी माझा तो म्हणू नये. कोणाला तरी म्हणजे बायका पोराच नाही. ही बाकीची जी आहे ती आपल्याला जाग्यावर नेऊन ठेवतात म्हणता चक्रात महाराज. राहिलं जात असून द्यात, माझी म्हणू नका तुम्ही. शरीर आपलं ठरत नाही, देहाबरोबर काय खरा. देह संबंधाने पसारा म्हटलंय. तुमचा देहच जर ठरत नाही खरा, हे पाचाचं आणलेलं पृथ्वी तत्व आहे सारच महाराज. पंचीकरण तुम्ही बघा ना, याचा निराश जर करायला गेला तर पृथ्वी तत्व राहते महाराज. पण तुम्ही नाही का? तुम्ही आहे, पण मी कोण आहे तुम्हाला अगोदर जाणून घ्या. मी ठरलं की माझा ठरतं महाराज. मग कुणाला तरी मी म्हणत बसू नये महाराज. म्हणायचं असलं तर सद्गुरू माझा म्हणा किंवा देव माझा म्हणा. आपलं असं त्यांच्याशिवाय काय नाही. ते त्या तत्वाशिवाय आपलं म्हणण्यासारखं दुसरं काहीच नाही. नाही नाही नाही. मग म्हणावंच वाटलं तर देव माझा म्हणा किंवा सद्गुरू माझे म्हणा, संत माझे म्हणा. वाटलंच तर, वाटूच नाही. प्रथम मीचा अध्यास होतो. बघा, अगोदर मी साध्य झाला, कारण का इथंच देहावर अहंकार धारण केला, तिथनं आला मला. मीच अध्यास होतो पहिला. म्हणून बाकीच्याकडे न बघता आपल्या देहाचा कायम पंचनामा करायचा. देहाच्या निराशे न म्हणा देह माझा हिस्सा, मग भरवसा कळू येईल. 3 देह पंचकोश आहेत महाराज, तिच्या आतीत आपण आहोत. झालं ना की पाठीमागे सगळ्या प्रक्रिया त्यांनी पुष्कळ जाऊन दिलेला आहे महाराज. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. नंतर माझे वाटणे हा अध्यास होत असतो. बघा, मी पहिला अध्यास होतो आणि माझं एकदा मी ठरलं ना, माझं कोणतरी होतच महाराज. तुम्ही मी म्हटलं की माझं कोणतरी सिद्ध ठरलेलंच आहे महाराज. तुम्ही म्हणा नाही तर नाही म्हणा. एकदा मी ठरले की बघा. मग माझे कुठेतरी विपरीत बसतच असते. झालं, मी ठरलं की त्याचं ते माझं ठरलं ते विपरीत असतं महाराज. आणि ते विपरीत आहे हेच कळत नाही. मी म्हणणंच विपरीत आहे, म्हणजे मी कुठंतरी कोणतरी आहे असं वाटणं, कोणतरी वाटणं हे विपरीत आहे महाराज. म्हणून मी कोण आहे करावा विचार म्हणते. अगोदर तुम्ही कोण आहे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून प्रथम मी म्हणणे हा अपराध आहे. बघा, पहिल्या अगोदर मी म्हणणं अपराध आहे. पण मी नसलो तर तिथं चालतच नाही म्हणतंय. हा, आम्ही होतो म्हणून ते सगळं झालं. जा तरी बघूया काय सृष्टी चालते का नाही. कदाचित मी म्हटले तर माझा देव किंवा माझे श्रीवरेद असे म्हणावे. बघा, कदाचित मी म्हटलं ना, तुम्हाला वाटलं ना माझा देव माझे श्री गुरु आहेत असं वाटावं, मग ते तुला तू नेमका कोण आहेस हे कळवून देते.
म्हणजे तू मी म्हणतोस तो नाहीस, तर तू ह्या मी होऊन कोणतरी वेगळं आहे. वेगळा आहेस हे सांगून देतील महाराज. पण त्यांना नाही जर मी म्हटलंस आणि इकडे जर घेतलं तर तू मीचा मात्र केल्याशिवाय राहणार नाही. ती विशेषणं लावून इकडे तुला आणताच जोडताच होणार. हो. स्त्री धन पुत्राधिकांना माझे म्हणू नये. बघा, स्त्री धन पुत्राधिकांना माझं म्हणू नये. म्हणून नाही महाराज, कारण का ते आपलं ठरतच नाही महाराज. म्हटलं तरी ठरत नाही महाराज. कारण ते माझे किती म्हणणे सांगायचं? कोठे तरी नेऊन घाले. झालं किती सांगायचं. ते माझं म्हणणं कुठं तरी नेऊन घालते महाराज. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. हे मिथ्या सगळे रोज म्हणतोय आपण. म्हणावं, जाणून घ्यावं महाराज, हे जाणून घ्या म्हटले. कारण का अनेक जन्माचे संस्कार आहे, त्याच्यामुळे हे माझं वाटतं महाराज. हे वाटणं साहजिक आहे महाराज. एकाएकी जात नाही, पण तसा प्रयत्न केला तर ती राहत नाही महाराज. परमार्थात प्रयत्नाला अत्यंतिक महत्व दिले महाराज. म्हणून एका दोन कीर्तनावर एका दोन ह्याच्यावर थांबू नये महाराज. बरोबर बरोबर. आणि विचार करत असताना उगावल्यापासून मावळसतोर आणि जन्माला आल्यापासून हाच विचाराचा. विचाराची धारा तुटता कामा नाही. आणि एकदा विचाराची धारा आपल्याला प्राप्त झाली ना, कुठेही दळिता कांडिता हे करता येतं महाराज. एकदा बुद्धीचा तो विषय झाला ना, मग तू मनुष्य त्याच्यात ते करतो महाराज. पण थोडासा प्रयत्न आहे महाराज. विषय तो झाला त्यांचा. प्रयत्न आपल्याला थोडासा करावा लागेल. अभ्यासाची एकदा तुम्हाला गती मिळाली ना, होत आहे ते महाराज. बघा तुम्ही, फोन ऐकत ऐकत गाडी चालवते का नाही? बघा तुम्ही, कानात फोन ऐकत ऐकत ऐकतच सोपा आहे ते. खरंच अवघड आहे. केवढी सवय झाली आपल्याला महाराज. हे जर तेवढं चिंतन केलं महाराज, हे तेवढं जर आत्मसात केलं तर सहज महाराजची वृत्ती लागून जाते. व्यवहार होतो महाराज. तिचं कार्य करते ती महाराज. लक्षात ठेवा. फक्त तसं चिंतन व्हायला पाहिजे. जागा झालं तर ती चिंतन घेऊनच जागा व्हायला पाहिजे. मग झोपच तर ते चिंतन असायला पाहिजे. मगच होईल. हे कधी होतंय महाराज? झोप लागस तोर ते चिंतन असलं तर झोप उठताना ते चिंतन घेऊन येते. संसारात अगोदर मी ठरवावे लागते. संसारात आणि अगोदर मग मी माझे ठरत असते. संसारात मी ठरवावं लागतं आणि मग माझं ठरत असतं महाराज. मग तुम्ही कोणतरी मी म्हटलं की तुमचं कुठेतरी ठरलेलंच आहे आणि विपरीत ती म्हटले, ते तुमचं खरं नाही, विपरीत आहे. आणि विपरीत आहे हे न कळल्यामुळेच आपल्याला सुख दुःख भोगावं लागेल महाराज. पण परमार्थात तसे नाही. परमार्थात तसं नाही. परमार्थात अगोदर माझे कोण हे ठरवावे. बघा, परमार्थात माझं कोण आहे म्हणून देव माझा मी देवाचा. म्हणत राहावं महाराज. देव माझा मी देवाचा, किंवा सद्गुरू माझे संत माझे म्हणतात महाराज. हो. कारण का ते खरे आप्त आपले आहेत महाराज. मायबाप ईश्वर आहे आणि खरे आप्त कोण आहे का महाराज? आपले साधू संत आहेत महाराज. हो. म्हणून माझ्यामध्ये भेटो जातीचे हो. परमार्थ करणाऱ्याला माझे सुरगुरू आहेत असे वाटावे व त्याच्याकडे जाऊन त्यांना मी कोण आहे असा प्रश्न विचारावा. परमार्थ करण्याला माझे सद्गुरू ते वाटावं आणि मी कोण आहे विचारावं त्यांना प्रश्न. ते सांगतील ना. मी कोण आहे तुम्ही ठरवू नका महाराज, त्याने ठरवावे. त्याने ठरवायचं आहे महाराज. मी कोण हे त्याने ठरवावे. बघा, मी कोण आहे त्याने ठरवायचं आहे महाराज. तुम्ही मी काय ठरवूनच आलोय महाराज. मी अमका तमका आहे. तुमचं आमचं ठरलेलंच आहे महाराज. पण विपरीत आहे कळलेलं नाही. आणि तुम्ही आम्ही ठरवलेलं विपरीत आहे ते त्यांना माहिती आहे. त्यालाच अध्यास म्हटले महाराज. आणि तो अध्यास निवृत्त करणं त्यांचं कर्तव्य आहे. अध्यास रूपानं कळवून देऊन त्या अध्यासाचं कारण काय आहे तेच निवृत्त करतात महाराज. ते त्यांच्याकडे कार्य आहे महाराज. म्हणून सद्गुरूला शरण जावावं, आपले ते आहेत असं वाटावं, त्यांना शरण जावं आणि मी नेमका कोण आहे यातला की त्यांच्याकडे ठरवून घ्यावं महाराज. कारण का ते खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. ओळख करून देण्यासाठी त्यांचे अवतार. आहेत. मी कोण हे त्याने ठरवावे. मी कोण आहे हे स्वतःकडून ठरत नसते. बघा, मी कोण आहे त्यांनी म्हणजे सद्गुरून ठरवावं. स्वतःकडनं ठरत नसतं महाराज. कारण का स्वतःने ठरवलं तीच विपरीत झालंय आणि विपरीत झाले ही आपल्याला कळना झालंय. कळना झालंय हेही कळना झालंय. खरं आहे.
आपण स्वतः माझे श्रीगुरु आहेत असे ठरवावे, मग श्रीगुरु मी कोण आहे हे ठरवतील. पण प्राय माणसाला माझा देव आहे किंवा माझे श्रीगुरु आहेत असे वाटत नाही. बघा, आपण कोण आहे ठरवण्यापेक्षा माझे सद्गुरू आहे असं ठरवावं. सद्गुरूला शरण गेलं की तुम्ही कोण आहे असं नेमकं सांगतात महाराज. पण प्राय जीवाला माझा देव आहे, माझे सद्गुरू आहे तो वाटत नाही. आमची ही मंडळी म्हणतो, आमचा मोठा तसा विस्तार आहे म्हणतो. मंडळी आमचा मोठा विस्तार आहे महाराज. मोठा विस्तार आपला झालाय महाराज, तेवढा अडकला जास्त. अधिक ज्याचा विस्तार तेवढा तो जास्त अडकला. मग तो मठात असेल, शिष्यात असेल आणि कुठं असेल महाराज, ही सगळी अडकबाजीच आहे महाराज. उपाधी जेवढी आहे ती महाराज बंधाला कारण होती महाराज. मग ती कुठल्या रूपाने येईल सांगता हा? येईल. सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी. बेडीच. मग सुप्ती जरा सोन्याची म्हणून असून दे का नाही. तसं महाराज ही महाराज सोन्याची बेडी आहे, ती लवकर निघूनच वाटतंय महाराज. लोखंडाची बारीक बरी बरी वाटते महाराज, नको वाटतंय महाराज. असं महाराज मी कोण आहे ठरवलं त्यांनी महाराज त्यांना शरण जावावं आणि कळवून घ्यावं महाराज. प्रचंड तळमळ लागली. हो हो हो. तळमळ पाहिजे महाराज. प्रचंड जीवना वेगळी तैसा तुका तळमळ, तसं इकडे व्हायला पाहिजे. हो. माझे लेकरू, माझी बायको, माझी इस्टेट आहे म्हणतो, पण माझे श्रीगुरु आहेत असे मात्र म्हणत नाही. बघा, आपण माझी बायको, माझं लेकरू, माझं इस्टेट म्हणतो महाराज, माझे सद्गुरू म्हणत नाही महाराज. जन्मांतरातील पुण्य ज्याची पदरी असेल त्याला श्रीगुरु भेटतात व आलं का? श्रीगुरु माझे वाटतात. अनेक जन्माचं पुण्य फळले बहुता दिसा. हा, जन्मांतरीचं निष्काम पुण्य ज्याच्या पदरात आहे महाराज, त्यालाच माझे सद्गुरू आहेत असं वाटतं महाराज. म्हणून अनेक जन्माचं निष्काम पुण्य जर असेल महाराज तरच संतांची भेट होते महाराज. नाहीतर संतांची भेट, सद्गुरूची भेट जाता जाता होत नाही महाराज. कोण पुण्य त्यांचा विचारले महाराज. दिगत द्वंद्वाने 80 वर्मामध्ये दावी नारायण अंतरीच्या गुन्हा. कारण का बहु अवघड आहे संत भेटी. सगळ्यात कठीण जर काय असेल, देवाची भेट होईल महाराज, पण संतांची भेट होणं फार कठीण आहे. आणि त्याला अनेक जन्माचं निष्काम पुण्य असावं लागतं महाराज. म्हणून पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा झालो सन्मुख त्याचा आज संत चरण पावलं. त्यात नाही अनेक जन्माचं पुण्य आपल्याला महाराज फल द्यायला सन्मुख येतं. त्यावेळी महाराज संतांची भेट सहज होते महाराज. म्हणून संत हुडीक न जाण्यापेक्षा आपल्याकडे सामुग्री असावी महाराज. तुम्हाला हुडकीत येतील महाराज ते. कारण का त्यानं साधक भेटणं फार कठीण आहे. ते शोधत असतात, शोधतच असतात महाराज. तळमळ असते त्यांना. भगवंताला महाराज एक मिळाला, जाता जाता तो उद्धव मिळाला. तुमचं आमचं एवढे शिष्य असतीलच कसं महाराज. देवाला ती एक एकच मिळाला महाराज, तुमचं आमचं काय महाराज. नाही असं नाही महाराज. पण अनंत जन्म त्यानं महाराज निष्काम पुण्य करून हे 2 दोष निवृत्त केलेले असतात. संतांच्या चरणी ठेवून महाराज विवेकात्म वैराग्य संपन्न केलेलं असतं. हा जन्म ते महाराज घासीत आलेला आहे महाराज. त्याला भेटतात सद्गुरू महाराज. कारण का तुमची सामुग्री झाल्यानं सद्गुरू भेटे अपैसा म्हणजे महाराज. साधन तुमचं झालं ते ईश्वराकडे खातं असतं महाराज. प्राणी कर्म सापेक्ष म्हटलंय ना. मग हे कर्म तुमचं जर निष्काम त्याच्याकडे असेल, भरपूर साठ असेल, तर कुणातरी महात्म्याची तुम्हाला भेट घालून देईल किंवा माझ्या विठोबाचा आपणची देव. प्रसंगानं तो देव देखील तिथं गुरु अर्जुनाच्या वेळी जा इकडे तिकडे म्हटला नाही महाराज. तो प्रसंगच तसा होता महाराज. स्वतःच सद्गुरू ते कधी त्यानं शिष्यत्व पत्कारलं त्यावेळी. आपण साधक झालो ना, आपले सद्गुरू कुठंतरी महाराज आहेतच. साधक अवस्था संपन्न करणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. मग अनेक जन्माचं जर पुण्य असेल तर तुम्हाला संत हुडकायची गरज नाही महाराज. हुडकीत येते, शोधत येतात. ईश्वर मधलं कार्य करतात. जन्मांतराचे पुण्य ज्याचे पदरी असेल त्याला श्रीगुरु भेटतात व श्रीगुरु माझे वाटतात. मग ते त्याला सांगतात की अरे तू समजतोस तसा मी नाही,
मी नाही अशी नाही, पण तू समजतोस तसा मी नाही. असा मीचा निराश करतात. मीचा निराश करणे म्हणजे हा अपवाद आणि मी ठरवणे हा अध्यात्म. अध्यारोप. अनेक जन्माचं जर आपल्याकडे पुण्य असेल तर सद्गुरू भेटतात. भेटले तर आपण त्याची पाठलाग करतो महाराज. आणि पाठलाग केल्यानंतर मी कोण आहे असं एकदा तिथं ठरवायला लागलं तर ते मीच अगोदर निराश करतात. मीच ठरत नाही तर तू कोण महाराज. आता मीचा निराश केला याला अपवाद म्हटले, अध्यारोप, अपवाद. आणि मी ठरवणं म्हणजे मी वाटणं याला अध्यारोप. संसाराची सुरुवात आहे त्याला अध्यारोप म्हटले आणि संसाराचा बाध करणं त्याला अपवाद, अध्यारोप, अपवाद. आपल्यात आता तिथं अध्यारोप अपवाद आहे महाराज. वाटणं हे म्हटलं आहे आणि न वाटणं हे स्थितीत आहे महाराज. तेव्हा प्रथम मी ठरले तर तू ठरशील. अगोदर मी ठरलं तर तू ठरशील म्हटले. प्रथम मी ठरलं तर तू ठरशील. पण जिथे मीच ठरत नाही तर मीच्या सापेक्षी तुझी काय कल्पना करावी. जिथं मीच ठरत नाही, सांगणारा ठरत नाही, तर मीच्या सापेक्षी तुझी काय कल्पना करायची महाराज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपण आपला निराश केलाय आणि आपला निराश झाला की पुढचा सुद्धा निराश होतो. नाही वेगळा करायची काय गरज नाही महाराज. बघणाराच नाही तर दृश्य कुठं समोर राहील महाराज. द्रष्टा झाला ना पुढे दृश्य सिद्ध होतच महाराज. मग आपल्याकडलं दृश्यातून निवृत्त झालं ना दृश्य सुद्धा निवृत्त होतो महाराज. कारण का दृश्याला आपण कल्पनेनं मानलेलं आहे महाराज, वेगळं मानलेलं आहे. दृष्टादृश्य दर्शनी त्रिपुटी आहे महाराज, सहज मावळून जाते. ज्ञाता ज्ञानज्ञ हे त्रिपुटी आहे महाराज, सहज निवृत्त होती महाराज. ती उपाधी संबंध आहे महाराज. इथं उपाधीचा पूर्ण निराश होतो. राहता ते चैतन्य राहतो महाराज. चैतन्यात मी तूपणा वेगळा नाही, एक चैतन्य म्हणजे आता एक चैतन्य आहे महाराज. हो, अभेद आहे. हे कळण्याकरता दृष्टांत देतात. आता याच्यासाठी दृष्टांत देतात ते. तो जागोनी निध देखे, तो देखणेपणा जेवी मुखे, तेवी तू ते देखोनी मी टाके काही नहोनी. जो मनुष्य जागा राहून झोप पाहतो तो झोपेच्या दृष्टीपणाला जसा मुकतो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार केल्यानंतर माझेही अनात्म पदार्थाशी तादात्म्य न राहता माझा मीपणा नष्ट झाला आहे. जागा मनुष्य झोप कशी येते म्हणून जर बघायला लागला, झोप लागत नाही. अहो त्याला झोपेचं महाराज दर्शनच होत नाही. झोपेचं दर्शन झालं तर झोप राहतच नाही ना. आणि झोपेचं दर्शन होईलच कसं महाराज. जागा मनुष्य जर झोप आपली बघायला गेला तर त्याला जशी झोप दृष्टीला पडत नाही तसं मी तुला सांगायला ओळख करायला गेलो स्वरूपाची तर अज्ञानच तिथं राहत नाही महाराज. मी म्हणून जे काय वाटायला लागले त्याचं कारण कोण आहे, अज्ञान आहे महाराज. आणि खरी जागृती ही आहे महाराज. खरी जागृती ही आहे महाराज. या जागृती होऊन जर आपण आपला विचार करायला लागलो तर तिथं अज्ञानाची सिद्धीच होत नाही तर मी कुठे सिद्ध होणार महाराज. निद्रेतून जागा झाल्यावर किंवा जागा राहून निद्रा कशी येते व निद्रा हा काय पदार्थ आहे हे पाहण्याची इच्छा करणारा पुरुष जसा निद्रा दृश्यत्वाने त्याचे पुढे न आल्यामुळे आपल्या पाहणेपणाला मुकतो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करू गेलो असता तुझे स्वरूप ज्ञानाला विषय होत नसल्यामुळे माझ्या ठिकाणचा दृष्टीपणा जाऊन मी ही मुख्य दृष्टारूपच होऊन जातो. म्हणजे जो नित्य जागा आहे त्याला निद्रेचा तरी प्रत्यय कसा येईल. तर निद्रेला म्हणून जागा झाला कशी निजिती बघूया म्हणून जर तो बघित बसला तर त्याला जशी ती निद्रा दिसत नाही. कारण का निद्रा आणि जागृती विरुद्ध भाग आहेत, एके ठिकाणी राहू शकत नाही. सूर्यप्रकाश आणि अंधकार एके ठिकाणी विरुद्ध भाग आहे महाराज. ते एक एकाला घालून जसं प्रकाश अंधकाराला राहू शकत नाही, प्रकाशाच्या पुढे अंधकार येऊ शकत नाही, तसं जाग्या असलेल्या पुरुषाच्या पुढं निद्रा येऊ शकत नाही. कशी आहे बघाय म्हटलं तर त्याला ती बघायला मिळत नाही. तसं आपण जर मीचा विचार करायला गेलो तर मीच ठरत नाही तर तू कसा ठरशील महाराज. तर का मी म्हणायला कोणतरी तिथं अज्ञान असावं लागतं आणि स्वरूपाची ओळख अज्ञान निवृत्तीतच होते महाराज. ते बघायला गेलो ना तर ते राहतच नाही महाराज. कारण का आद्यच पदार्थ स्वतंत्र त्याला सत्ता नसल्यामुळं ते राहू शकत नाही महाराज. अधिष्ठान रूप होतं किंवा
सत्ताहीन होतो त्याला चिकटून जाईल. त्याचा भाव होतो. आणि मी सिद्ध न झाल्यामुळं तो सापेक्षी तुला तू म्हणणेपणा देखील इथं राहत नाही महाराज. तत्सापेक्ष जागेपणाचा तरी प्रत्यय कसा येईल. हा. अर्थात नित्य जागृत असणाऱ्या पुरुषास जसे निद्रा किंवा तत्सापेक्ष जागा असे दोन्ही म्हणता येत नाही, तशी जो स्वरूप स्थित आहे त्यास मेतूपणा दोन्ही नाही. अशा रीतीने तुझ्या व माझ्या आत्मैक्यामुळे तुझ्या आणि माझ्या दृष्टादृश्य व्यवहार घडत नाही. नित्य जागा आहे मनुष्याला महाराज. आता मी जागा आहे, आता मी जागा आहे म्हणत बसायची काय गरज नाही. कारण का निद्रा जाग म्हणणे पण आहे, निद्रा सापेक्ष आहे महाराज. बरोबर आहे. आता मी जागा आहे, आता मी जागा आहे कशाला म्हणतो तसं मी आता मुक्त आहे, मी मुक्त आहे. अरे हे तर सापेक्ष आहे महाराज. मीच ठरत नाही तर तू कसं काय ठरणार महाराज. पण ही जागृती येणं महत्वाचं आहे महाराज. आता ज्ञान विषय न होता तुझा व माझा आत्मा ज्ञान स्वरूप आहे हे कशावरून असे म्हणशील तर दृष्टांत सांगतो. बघा आता हे झालं महाराज. ज्ञानाला विषय कसा होतो. ज्ञान विषय न होता तुझा व माझा आत्मा ज्ञान स्वरूप आहे हे कशावरून. आता ज्ञानाला विषय न होता ज्ञान स्वरूप तुझा माझा आत्मा कसा आहे हे सांगतो मी. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश मुळीच नाही, परंतु त्या अंधाराची मी आहे हे ज्ञान मात्र कधीही नष्ट होत नाही. अंधारात मनुष्य बसला असेल तर तेथे सूर्यप्रकाश नसल्यामुळे तो दुसऱ्याला दिसणार नाही, पण तो स्वतःने स्वतःला मी आहे असे जाणत असतो. हाच दृष्टांत अमृत अनुभवातही आला आहे. तो आता तिथं सांगितलंय. आता तुम्हाला अंधारात एखादा मनुष्य बसलेला आहे. अंधारात तो मनुष्य दुसऱ्याला दिसणार नाही, आपल्यालाही दिसणार नाही, स्वतःलाही दिसत नाही, पण मी आहे असं त्याला माहिती आहे ना. माहिती आहे ना. तसं तुम्हाला मी नाही असं कधी वाटतंय. कोणाला वाटतंय का बघा. आपली महाराज कायमचा महाराज आपण सिद्धच आहोत. कधी आपला अभाव सिद्ध होत नाही महाराज. तुम्ही कळवून घ्या नाही तर नाही घ्या. अंधारात महाराज माणूस दिसत नसला, स्वतःला दिसत नसला, दुसऱ्याला जरी दिसत तर त्याला दुसऱ्यानं सिद्धी करून द्यायची काही गरज नाही. स्वतः मी कोणतरी आहे असं त्याची जाणीव असतेच महाराज. तसं नेहमी तुम्हाला मला मी आहे असं वाटतंय का नाही, का माझा अभाव झाला असं कधी वाटतंय महाराज. म्हणून हेच आपलं स्वयंप्रकाशी स्वरूप आहे महाराज. स्वयंप्रकाशी आपलं स्वरूप. तुमचं जो साक्षी आहे तो सगळ्याचं प्रकाशन करतो, पण साक्षीचं प्रकाशन करायला दुसऱ्याची गरज नाही महाराज. म्हणून ते कधीच निरूपात येऊ शकत नाही महाराज. आहेच तसा तो. त्यासाठी आता अमृतानुभव ते अमृतानुभव तिने दृष्टांत दिलाय तिथं. ते इथं सांगतात कसा दिलाय. का काळा राहे काळवका तो आपण या ना आणि का न चोजवे तरी आशिका हा मी बाणे. बघा अमृत अनुभव प्रकरण 4. म्हणजे काळाकुट्ट मनुष्य काळोख्या अंधारात उभा राहिला तर तो स्वतःलाही दिसत नाही व दुसऱ्यालाही दिसत नाही, पण मी आहे असे त्यास वाटतच असते. तसे इथे सांगतात की अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही, पण मी आहे हे ज्ञान अंधारात देखील असतेच. अर्थात मी आहे हे कळण्याकरता सूर्यप्रकाश असावाच लागतो असे नाही. अंधारात काळा कुठं मनुष्य आहे, अंधार काळा कुठं आहे, काळ्या कुठं रानात बसलाय, तो आपल्याला स्वतःला दिसत नाही, दुसऱ्याला दिसत नाही, पण मी आहे त्याला जाणीव आहे ना महाराज. तशी आपली जाणीव कायमच आहे महाराज. सुषुप्ती देखील आपल्याला कुठेतरी जाणीव आहे बघा, आहे का नाही. आता तिथं वृत्ती नाही म्हणून व्यवहार नाही, वृत्ती लीन होती त्या अविद्येत, पण मी आहे तिथं थोडासा कसा तो व्यवहार होतो. म्हणून आनंदानं झोपलो होतो, काय जाणत नव्हतं सांगतंय ना. रात्री आनंदानं झोपलो, काय जाणत नव्हतं, तू आला गेलास मला काय माहिती नाही म्हणत. म्हणजे मीची जाणीव तुम्हाला कायमचीच आहे महाराज. अंधारात जरी मनुष्य असला तरी मी आहे त्याला माहिती आहे.
चक्षुरेंद्रियाने ज्या वस्तू कळतात त्या सूर्यप्रकाश लागतो. बघा, या डोळ्यानं ज्या ज्या चक्षुरेंद्रिय ज्या ज्या दिसतात त्याला सूर्याची प्रकाश असावी लागते महाराज. तुम्हाला घट बघायला झाला काय कुठलाही पदार्थ महाराज, सूर्यप्रकाश झाला तर तुम्हाला ती वस्तू जरी असली तरी दिसत नाही, सूर्यप्रकाश झाला तर ती वस्तू डोळ्याने आपल्याला दिसते महाराज. म्हणजे बाह्य वस्तू ह्या बघायला झालं तर आपल्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज आहे आणि चक्षुरेंद्रियाची देखील आपल्याला गरज. प्रकाश आहे. डोळा नसला तर उपयोग नाही, डोळा आहेत प्रकाश नसला तर उपयोग नाही. वस्तू असावी लागते, चक्षुरेंद्रिय असावे लागतात आणि प्रकाशाची गरज आहे. बाह्य प्रकाश विषयाला हा चक्षुने ज्या वस्तू कळतात त्या सूर्यप्रकाश लागतो. म्हणून अंधारातील पदार्थ पाहण्याकरता सूर्यप्रकाश पाहिजे, पण अंधार पाहण्याकरता सूर्यप्रकाश नको. बघा, आता वस्तू बघण्यासाठी अंधारातली सूर्याचा प्रकाश पाहिजे महाराज, हा? पण अंधार बघण्यासाठी सूर्याची गरज. सूर्याची काय गरज आहे महाराज? प्रकाशाची गरज नाही. उदाहरणार्थ अंधारामध्ये घट ठेवलेला असेल तर त्या घटाचे ज्ञान होण्याकरता 2 आवरणे दूर व्हावी लागतात. आता आलं बघा, अंधकाराचे आवरण प्रकाशाने दूर होते व अज्ञानाचे वृत्तीने आवरण दूर होते आणि अशा निरावृत्त घटाचे प्रकाशन चिदाभास करतो. या असंच वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणतात. म्हटलेलं आहे बघा. बापरे. आता अंधारात जर वस्तू असेल महाराज तिथं तर 2 आवरण असतात महाराज. अंधकाराचं आवरण असतं, तिथं बॅटरीची किंवा प्रकाशाची गरज आहे आणि त्या वस्तूचं जे आवरण आहे महाराज ते आवरण वृत्तीद्वारा निवृत्त होतं महाराज. आणि ते आवरण निवृत्त झालं की त्याच वस्तूचं चिदाभासने घट आहे असं ज्ञान करून येतो. यालाच वृत्तीव्याप्ती म्हटली महाराज. वृत्तीची अत्यंतिक गरज आहे महाराज. फलव्याप्ती तिथं दोन्ही बी आहे, फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती. पण इथं मात्र फलव्याप्ती नाही, वृत्तीव्याप्ती आहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी फल स्वयंसिद्ध आहे. फक्त वृत्तीने काय करायचं, आपली बहिर्मुख वृत्तीसारखी होते महाराज. तिला अंतर्मुख करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज, किंवा चैतन्याचं ज्ञान होणं अत्यंतिक गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं. या प्रक्रियेने देखील तसं होतं महाराज. कारण का ते विषय आणि अंतःकरणवृत्ती यांचं एक दिशेचं झालं ना की प्रत्यक्ष ज्ञान होतं महाराज. अनावृत पदार्थाचे प्रकाशन वृत्ती करत नाही, बघा, साक्षी करतो. अनावर्त जी वस्तू आहे ना तिचं प्रकाशन वृत्ती करू शकत नाही, साक्षीखंड प्रकाशन होतं ते महाराज. म्हणूनच त्याला साक्षी भाष्य असे म्हणतात. स्वप्न पदार्थ सुखदुःख तुमचं त्याला साक्षी भाष्य म्हटले महाराज. हो. उदाहरणार्थ स्वप्न पदार्थ जागृतीत रज्जू सर्प शुक्ती रजत किंवा मला जागृती देखील रजू सर्प शुक्ती रजत साक्षीखंड प्रकाशित होतं ते महाराज. कारण का तिथं ही 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 वृत्ती नाही तिथं महाराज, अविद्या वृत्ती आहे. आता तिथे लक्षात ठेवायचं, अंतःकरण वृत्ती ती नाही. हा, ब्रह्मज्ञानामध्ये सामान्य अंशाचे ज्ञानात प्रमावृत्ती असते. बघा, ब्रह्मज्ञानात सामान्य हे काहीतरी आहे पण तिथं प्रमाज्ञान असतं. ती वस्तू खरी असते हो. सामान्य ज्ञानात आता हे रज्जू आहे, सामान्य हे काहीतरी आहे पण ते आहे कोण, रज्जू आहे. रज्जू म्हणजे प्रमाज्ञान असतं. लक्षात ठेवायचं. आणि विशेष अंशात 2 प्रकार रज्जुपैत चैतन्याचा सर्परूपाने परिणाम हा अर्थाध्यास आणि वृत्तीपैत चैतन्याचा सर्पज्ञान रूपाने परिणाम हा ज्ञानाध्यास. आता ब्रह्मज्ञानात मात्र 2 अंश असतात महाराज. रज्जूच्या ठिकाणी सर्पभासना हा रज्जूपैत चैतन्याचा परिणाम आहे. तर सर्पाची प्रतीत येते म्हणजे त्याला अर्थाध्यास म्हटले. अर्थ म्हणजे तो पदार्थ. आणि अंतःकरणोपैत साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या त्याचा परिणाम सर्पाचं ज्ञान होणं, ज्ञानाध्यास. अर्थाध्यास म्हणजे तो विषय आणि त्याचं ज्ञान होणं. विषयाचा सर्प आहे त्याला अर्थाध्यास म्हटले. अर्थ म्हणजे तो विषय आणि हा सर्प आहे असं होणं त्याला ज्ञानाध्यास म्हटले. म्हणून अयम सर्पा या ज्ञानात सर्प अंशात ब्रह्मज्ञान आहे व इदम अंशात प्रमाज्ञान आहे. आता अयम सर्पा म्हटलं ना तो ब्रह्मज्ञान आहे आणि इदम म्हटलं की तिथं ब्रह्मज्ञान आहे. कारण का इदम अंश हा सत्य आहे महाराज. इदम अंश महाराज भ्रमातही असतो आणि प्रेमीतही असतो. ज्ञान झाल्यानंतर तोच असतो. रज्जूच आहे. इदम म्हणजे रज्जू. रज्जू होती म्हणून तुम्हाला भ्रम झाले. पण आता ते सामान्य अंशात प्रमाच आहे, ते यथार्थ ते आहे. तसे परमात्मा सर्वव्यापी अनंत अखंड आहे असे कळले तर हे प्रमाज्ञान आहे. बघा, तसंच परमात्मा
सर्वात व्यापून अखंड तोच आहे हे कळणं प्रमाज्ञान आहे. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, शब्द प्रमाणद्वारा झालेलं ज्ञान. सद्गुरु मुखातनं तेच तू तत्वमसी महावाक्य ऐकलं, तिथं प्रमाण लागलं महाराज. प्रमाज्ञान तरी का म्हणायचं महाराज, ते प्रमाणद्वारा होतंय म्हणून. म्हणून आज तुम्हा मला तत्वमसी महावाक्याची ही प्रमाणाची अत्यंतिक गरज आहे. ती प्रमा होते, यथार्थ होतं महाराज. हो. पण तो आपल्याहून भिन्न आहे हे कळणे हे ब्रह्मज्ञान आहे. आणि ते आपल्याहून भिन्न आहे म्हणजे ते देव वेगळा, आपण वेगळा, ब्रह्म वेगळं, आपण वेगळं, हे कळणं किंवा मानणं यालाच काय म्हणायचं, ब्रह्मज्ञान म्हणायचं. तसेच मी चिद्रूप म्हणजे ज्ञानी आहे अशी वाटणे पण परिचिन्न आहे वाटते हे ब्रह्मज्ञान. बघा आता मी ज्ञानी आहे असं वाटतं महाराज, पण देहा एवढा वाटतो ना, परिचिन्न आहे वाटतं. आपण व्यापक आहोत महाराज, पण देहा एवढा आपण संकोचित झालो महाराज, म्हणून ते ब्रह्मज्ञान आहे. मी ज्ञानी आहे वाटणं बरोबर आहे, ज्ञान हे स्वरूप आहे, पण देहा एवढा वाटणं आणि तो आलाच बघा त्याच्यावर. म्हणजे मला लय कळतंय मी ज्ञानी आहे म्हणून नाही, मी ज्ञानी म्हणजे की स्वरूप ज्ञानाला विसरला. ज्ञानी वाटणे बुद्धीचं कार्य आहे मला. ते महत्वाचं आहे. अशा रीतीने ब्रह्मज्ञानात सगळा भ्रम नसतो. बघा अशा रीतीने ब्रह्मज्ञानात सगळा ब्रह्म नसतो, कारण का इदम अंश हा सत्य आहे महाराज, आणि सर्प अंशात तिथं ब्रह्म झाला. प्रमाज्ञानात मात्र सगळी प्रमाच असते. आता यथार्थ तुम्हाला सच्चिदानंद स्वरूपानं झालो असं वाटलं ना, तिथं आता भ्रम नाही. प्रमाज्ञान एकदा, प्रमाण म्हणजे तत्वमसी महावाक्य प्रमाणद्वारा तुम्हाला एकदा ज्ञान झालं की तिथं भ्रम नसतो. नाही, प्रमाण ज्ञानानं भ्रमच निवडत होतो तुम्हाला, त्याला प्रमाज्ञान म्हणावं. उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी यात सगळी प्रमाच आहे. बघा अहम ब्रह्मास्मी ही सगळी प्रमाच आहे महाराज, तिथं कुठेही महाराज, कारण का देशाचा, कालाचा किंवा वस्तूचा कुठेही तिथं भेद राहिलेला नाही. देशकाल वस्तू आत्मा निर्वाळा विश्वाकार महाराज. चैतन्यमय संपूर्ण होते महाराज. ब्रह्मज्ञानात प्रमाज्ञान आहे पण प्रमाज्ञानात ब्रह्मज्ञान नाही असा अन्वय व्यतिरिक आहे. बघा तर ब्रह्मज्ञानात मात्र प्रमाज्ञान आहे, कारण का प्रमा म्हणजेच अधिष्ठान. अधिष्ठान असल्याशिवाय महाराज अध्यास भ्रम होऊ शकत नाही महाराज. पण प्रमाज्ञानात मात्र भ्रम नाही, कारण का यथार्थ अधिष्ठानाचं ज्ञान झालं, भ्रमच निवृत्त करतं त्यालाच प्रमाज्ञान होतं. जिथं भ्रम निवृत्त झाला त्यालाच प्रमाज्ञान होतं. पण ब्रह्मज्ञानात मात्र प्रमा आहे वाटत नाही, आणि प्रमा एकदा प्रमाणानं सिद्ध झाली ना, ब्रह्मज्ञान राहतच नाही महाराज. यथार्थ ज्ञान झालं ना, भ्रम निवृत्त होतो महाराज. रजूपाने कळली ना, आता भ्रम राहत नाही महाराज. पण इदम काहीतरी आहे वाटलं ना, आता इदम आहे रजू आहे म्हणून तिथे ती प्रमा आहे, पण वाटत नाही महाराज, भ्रम आहे. ब्रह्मज्ञान असो का प्रमाज्ञान असो, इदम हे दोन्ही ज्ञानात कायमच असते. बघा ब्रह्मज्ञान असो प्रमाज्ञान असो, इदम म्हणजे हे दोन्हीकडे कायम असतं महाराज. कारण का अधिष्ठाना वाचून निराधिष्ठान अध्यासच होत नाही महाराज. फक्त सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं ज्ञान, विशेष रूपाचं ज्ञान झालं ना, अध्यासच राहत नाही महाराज. आणि प्रमाज्ञानात अधिष्ठानाचे विशेष रूप ज्ञात होत असते. बघा प्रमाज्ञानात अधिष्ठानाचं विशेष म्हणजे सच्चित आनंदाद्वय विशेष रूपानं ज्ञात होतं, आपल्याला ज्ञान होतं त्याचं. आता मी आहे सामान्य ज्ञान आहे महाराज. आता ते प्रमाच आहे पण आपल्याला तेवढं भागत नाही ना. आता इकडे भ्रमात लागलं, मी अमका तमका मानायला लागला महाराज, म्हणून तिथं ब्रह्म मानणार मला. मग मी तो कोण नसून सच्चिदानंद आत्मस्वरूपानं ब्रह्म आहे हे यथार्थ प्रमाज्ञान आहे. तिथं ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञानात ज्ञान नसते इतकाच फरक आहे. हा, आपल्याला सुद्धा आत्मा माहीतच आहे, आत्म्याचे विशेष रूप माहीत नाही. म्हणून तत्वमशीने तत्चा त्वमसी अभेद व अहम ब्रह्मास्मीने त्वमचा तत्स्य अभेद करायचा, यास ओतप्रोत भाव असे म्हणतात. बघा आपल्याला ब्रह्मज्ञान आहे पण माहिती नाही कोण आहे ते. हे मीच ब्रह्म आहे, तत्वमसी महावाक्य त्यात अहम ब्रह्मास्मी असं झालं की मग तत्वम आहे, त्वम तत् आहे असा ओतप्रोत अभ्यास करायचा महाराज. ओतप्रोत भाव म्हटले. या अभ्यासानं हळूहळू अखंडार्थवृत्ती होते, आणि वृत्ती अखंडाकार झाली तर त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. नाही नवीन समाधी लावायची काय गरज नाही, ही समाधी तुमची उतरत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाची सज समाधी असते महाराज, आणि योग्याची समाधी लावलेली असते म्हणून ती उतरते. मग एखादा आता
जीवनमुक्त असेल त्याला परत समाधी लागू शकते का तसं काय? समाधीच त्याची असते सर समाधी विषय भोग काली देखील त्याची समाधी भंग होत नाही म्हणजे. नित्य समाधी कारण का नित्य समाधी त्याला ब्रह्मभाव प्राप्त झालेला असतो. समाधीत काय होतं, आत्मा आनंद भोगतो म्हणजे आत्मा आनंद रूप आहे त्याला कळतं महाराज. आणि ज्ञानानं काय होतं, ज्ञान झाल्यानंतर आत्माच तुझा व्यापक रूपानं हे आहे, संपूर्ण जे आहे ते आत्मब्रह्म एकच आहे. व्यापकत्व त्याचा आत्म्याचं ज्ञान. देशकाल वस्तू भेद मावळा आत्मा निर्वाळा बघा, त्या विश्वाचा आकार त्या आत्म्याला प्राप्त झालेला असतो महाराज. त्याच्यामुळे महाराज आता त्याला भेद शिल्लक राहत नाही, आत्मदर्शनच होत असतं. मग आत्मदर्शन घडणं म्हणजे समाधी नव्ह काय? आत्मदर्शन घडणंच म्हणजे समाधी. त्यानं ते दिसणारं संपूर्ण हे आत्मदर्शनच घडत असतं किंवा ब्रह्मदर्शन घडत असतं. कारण का तत्वमसी महावाक्यानं आत्मा आणि ब्रह्म ऐक्य केलेलं असतं तिथे महाराज. हे त्याच्यातलं विशेष रूपानं आहे. तेवढंच चांगदेवाला करायचं होतं ना, त्या बोधावर चांगदेवाला आणायचं होतं महाराज. तो काय आत्मानंद भोगत होता महाराज, पण मी ब्रह्म आहे एवढं त्याला अज्ञात होतं महाराज. तेवढी एकच गोष्ट, एवढीच गोष्ट होती, त्यालाच आवरण म्हटले महाराज. या पुढच्या त्या अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत आम्हाला. पहिला आवरण दोषच आहे महाराज, मग विक्षेप आणि मरदोष हे दोन त्याच्या शक्ती आहेत महाराज. आवरण दोष निवृत्त झाला ना काम भागलं महाराज. मग तेवढंच होतं त्याला महाराज, तेवढ्यासाठीच तिथं हे सांगितलं. दोन्ही भाव सातत्याने ठेवलं ना, वृत्तीला ते काम लागतं महाराज. आणि वृत्तीने एकदा ते धारण केलं ना, मग आता ती वृत्ती लोकांना राहत नाही. वृत्ती सहज निवृत्त होते महाराज. या ओतप्रोत भावाने जीवाची परिचिन्नता व ईश्वराची परोक्षता जाते. बघा, ओतप्रोत भाव जर तुमचा झाला अभ्यासानं, जो भाव जर उत्पन्न झाला तर मी कोणतरी देह आहे परिचिन्नता आपल्या ठिकाणची जाते. म्हणजे व्यापकत्व प्राप्त होतं आणि देव परोक्ष म्हणजे वेगळा आहे असं वाटत नाही. तर देव आणि मी एकच आहे, अपरोक्षता अनुभूती येते देवाबद्दल देखील. तेच माझं खरं स्वरूप आहे. आत्मा आणि ब्रह्म वेगळा नाही, अपरोक्ष अनुभूती आली ना ऐक्य प्राप्त होतं महाराज. आणि मी परिचिन्न आहे असं वाटत नाही महाराज, व्यापक आहे. हो, अशा रीतीने जीवेश्वराचा भेद नाहीसा करावा लागतो. बघा, अशा रीतीनं जीव आणि ईश्वर यांचा भेद औपाधिक आहे तो नाहीसा करावा लागतो महाराज. कारण का भेदचा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. घट जसा वृत्तीव्याप्तीचा फलव्याप्तीचा विषय आहे, तसा अंधकार ही वृत्तीव्याप्ती व फलव्याप्तीचा विषय आहे. कारण अंधकाराला रूप आहे म्हणून अंधकार डोळस मनुष्यास दिसतो. आता घट जसा वृत्तीव्याप्तीने फलव्याप्तीचा विषय आहे, तसा अंधकार देखील वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीचा विषय. कारण का त्याला रूप आहे ना, डोळस माणसाला दिसतोय ना तो अंधकार. अंधकाराला अंधकार हे काळोख हे रूप त्याला आहे मला. आंधळी याची गावी आपण पे प्रगटले रवी, तीही ओतपलीची घ्यावी वाचूनी प्रकाश कैचा. आंधळ्याच्या गावाला जरी सूर्य गेला त्यानं तापतच बसावं महाराज. सूर्याचा प्रकाश त्याला कळत नाही महाराज. ऊन तेवढं त्याला मिळतंय महाराज, प्रकाश दिसत नाही आंधळ्याच्या गावात. आंधळ्या माणसाला सूर्यप्रकाश जसा दिसत नाही तसा अंधारही दिसत नाही. अंधारावर अंधाराचे आवरण नाही, पण अज्ञानाची आवरण असते. ते अज्ञानाची आवरण वृत्ती दूर करते व त्याचे प्रकाशन चिदाभास करतो, तेव्हा अंधाराचे ज्ञान होते. ते सूर्यप्रकाश याची मुळीच गरज नाही. आता आंधळ्या माणसाला सूर्याचं ज्ञान होत नाही आणि त्यामुळे आंधळ्याचं ज्ञान. अंधाराचं पण डोळस माणसाला महाराज सूर्याचंही ज्ञान होतं आणि अंधकाराचंही ज्ञान होतं. आता तिथं अंधकाराचं अज्ञानाचं आवरण आहे, ते निवृत्त करावं लागतं महाराज. त्यावेळी होतं महाराज. अंधारात वस्त्र प्रत्यक्षता नाही, शरीर प्रत्यक्षता नाही. आता अंधारात तुम्हाला वस्त्र दिसतंय नाही, म्हणजे प्रत्यक्षता म्हणजे दिसणं. आपल्याला शरीर बी दिसत नाही, शरीर प्रत्यक्षता नाही, वस्त्र प्रत्यक्षता नाही, पण जीव प्रत्यक्षता आहे. मी कोणतरी आहे ना, मी कोणतरी आहे हे प्रत्यक्ष आहे महाराज. जीव प्रत्यक्षता आहे. आता जीव प्रत्यक्षता जर आहे तर आत्मप्रत्यक्षता नाही का? बघा, जीव प्रत्यक्षता आहे तर आत्मप्रत्यक्षता नाही का महाराज? कारण का जीव तुमचा सिद्ध झाला ना, तर त्याच्यात आत्म्याशिवाय जीवाची सिद्धीच होत नाही महाराज. विशेषण म्हणून पुढचा विशेष झाला महाराज, विशिष्ट झाला महाराज. जर आत्मा नसता महाराज
अंतकरण लागलं नसतं तर जीवाची सिद्धी झाली नसती महाराज. म्हणून जीवाच्या सिद्धीत आभास आणि कुटस्थ दोन्ही मानलेले आहेत महाराज. कुटस्थाला जर वेगळा केला तर आभासाची सिद्धीच होणार नाही महाराज. मग आता तिथं अंधकारात जीवाची सिद्धी होते तर आत्म्याची सिद्धी नाही का? अरे जीवाला जीव म्हणणेपणाला आत्म्यामुळे महाराज तो जीव म्हणू लागला नाही. नाहीतर जीवाची सिद्धी आत्मा नसेल तर जीवाची सिद्धीच होत नाही महाराज. दर्पण समोर आहे, तुम्ही नसला तर प्रतिबिंब दिसणारच नाही महाराज. प्रतिबिंब दिसतात त्या ती बिंब मानावंच लागतं महाराज. मग प्रतिबिंबाची सिद्धी झाली बिंबामुळं का कशामुळं? बिंबामुळं. तशी जीवाची सिद्धी झाला ना आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. जी वस्तू आत्म्याने असते हो ती जीवाने नसते, पण जीवाने असते त्यात आत्मा असतो. झाले का? आत्म्याने असते तिथं जीव दशा नाही महाराज, पण जीवाने जी असते ना तिथं आत्मा आहेच महाराज. अहो आत्माच आहे, तू कोणतरी मानायला लागला म्हणून जीव मानावा लागला महाराज तिथं. म्हणजे जीव दशा आहे त्यात आत्म्याची सिद्धी होते महाराज, पण आत्मस्वरूपात मात्र जीव दशा नाही. लक्षात ठेवायचं. प्रेतात लिंगदेह नसतो म्हणून जीव नाही, पण बघा. आत्मा असतोच. प्रेतात लिंगदेह नसतो, जीव नाही म्हणून लिंगदेह नसतो. कारण का ते निघून जातं बाहेर प्राणद्वारा. पण आत्मा आहे, प्रेतात देखील आत्मा आहे म्हणून तो व्यापक आहे. तो येत नाही जात नाही, अखंड आहे. प्रेतात आत्मा आहे लक्षात ठेवा. जीव नाही, कारण का सूक्ष्म शरीर नाही, ते येत न जाणार आहे. बापू महाराज सांगितले ते हेच म्हणजे प्राण नाही. प्राणद्वारा येणं जाणं होतं. ह्या शरीरातनं माणूस मरतोय म्हणजे सूक्ष्म देह फक्त हो जातोय. निघून जातो ते. कारण सामान्य चैतन्य सगळीकडेच असते. हो हो आपण म्हणतोय आत्मा देहातनं निघून गेला तर देहातनं नाही नाही, आत्मा हा आत्मा जातच आत्मा- नाही. आत्मरूपानं आहेच महाराज. कारण फक्त का सूक्ष्म आत्म्याला शरीरात येणं जातं या देहातनं. मरतोय माणूस म्हणजे काय? ते आत्मा जात नाही त्याचा. संस्कार सूक्ष्म घेऊन शरीरात जे जातं. लिंग शरीर आहे ना प्राणद्वारा त्याचं काही गमनागमन होतं महाराज. आणि आत्मा व्यापक असल्यामुळं आहे तो त्याच्यात आहेच महाराज. सामान्य रूपाने आहे, त्याला विशेष रूपाने उपाधी लागली की त्याला विशेषणता प्राप्त झाली, व्यवहार सुरू होतो महाराज. लिंगदेह जातो. हो प्रेतात लिंगदेह नसतो म्हणून जीव नाही, पण आत्मा असतो. बघा, प्रेतात लिंगदेह नाही म्हणून जीव नाही, पण आत्मा आहे. आत्मा आहे. आत्मा जळतच नाही. बघा आत्मा जळत नाही. तक्रार घालणारे लिंगदेह राहिलेच नाही. नाही. मग आता जळते भाते म्हणणारं लिंगदेह आहे ना, ते नाही मग तक्रार कोण करणार महाराज? मग जाळावं लागतं, लाकूड आहे महाराज. मग असे शरीर म्हणजे लाकूड असते, ते असं जाळून शरीर म्हणजे टाक. लाकूड, ते जाळून टाकावं लागतं महाराज. पण तो जळत नाही, सामान्य रूपानं तो असतोच महाराज. लक्षात ठेवायचं. म्हणून तो आकाशाप्रमाणे व्यापक आहे महाराज. ते जरा कळायला डुकीच्या बाहेर जाते असं वाटतंय महाराज, पण समजावून घ्यायचं महाराज. शास्त्रात आहे तशी समजूत करून घेणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. कारण का सरताना हा अनुभवाचा विषय आहे महाराज, पण शब्दावर सद्गुरूंच्या वाक्यावर वेदांतशास्त्राच्या शब्दावर श्रद्धा ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अखंड व्यापक आत्मा आहे म्हणून तो प्रेतात नाही काय? प्रेतात नसला तर तेवढी परिच्छिन्नता झाली, मग तेवढा त्याचा छेद झाला महाराज. आणि एक दोष आला तर मग त्याचा देशाना कालाना वस्तूनं छेद होतोच महाराज. आणि ती नित्य वस्तू ठरत नाही महाराज, आणि ती ठरली मग अनात्मा झाला तो. एवढे दोष येतात महाराज. सामान्य वस्तू अखंड एक सरस आहे महाराज. त्याला काहीतरी उपाधी लागली की विशेष स्वरूप त्याला प्राप्त होतं. त्याचं तर ते लिंग शरीर पुढच्या जन्मात कुठेतरी जातं ना, तिथं त्याची उपाधी ते जसं असेल तसं भांडवल ते लागली की त्याचा व्यवहार सुरू होतो महाराज. आता आरसा नाही म्हणून तुमचं प्रतिबिंब नाही, मग तुम्ही आहे का नाही? आहे ना, असंच आहे. सामान्य तुम्ही आहे. आपल्याला मोह आहे. काहींना मेलेल्या माणसाचे वस्त्र पाहिले तर रडू येते. बघा आपल्याला केवढा मोह आहे बघा. तर माणूस गेला, माझ्या मालकाचं शरीर म्हणून आरडते नव्हता. बघा ते वस्त्र, ते शर्ट बघितला की रड येते महाराज. केवढा मोह आहे महाराज. केवढा पगडा ठेवलाय मायेनं. मायेचा पगडा आहे महाराज. एखाद्या माणसाची पगडी रडवते तर त्याचे शरीर रडवणार नाही का? बघा पगडी रडवती तर शरीर रडवणार नाही का महाराज? पगडीपेक्षा शरीर शाश्वत आहे. बघा पगडीपेक्षा शरीर
शाश्वत शरीर आहे म्हणून पगडी हो. शरीरापेक्षा जीव शाश्वत आहे. बघा शरीरापेक्षा आत कसं आणलंय बघा. हळद. आता ह्यालाच अपवाद म्हणायचं. हम्म. लक्षात ठेवायचं. ह्यालाच काय म्हणायचं? अपवाद. अपवाद म्हणायचं. पगडीपेक्षा शरीर शाश्वत आहे. शरीरापेक्षा जीव शाश्वत. शाश्वत आहे. जीवापेक्षा कारण शरीर अज्ञान शाश्वत आहे. जीवापेक्षा कारण शरीर म्हणजे अज्ञान शाश्वत आहे. आणि आत्मा तर खराच शाश्वत आहे. आत्मा हा खरा शाश्वत आहे मला. कायम. तो नित्यच आहे ना. खरा घटलं तेवढ्यासाठी. ते शाश्वत त्याच्याविषयी सापेक्षित भाव सांगितले महाराज. त्याच्याविषयी ते जरा चांगलं, त्याच्याविषयी ते चांगलं. शेवटी मूळ पण मूळ- हा महाराज खरा तोच शाश्वत आहे महाराज. मूळ सांगितलं. तेवढाच सत्य आहे महाराज. जाग्यावर आणणं त्यालाच काय म्हणायचं? अपवाद. आणि बाहेर जाणं त्याला काय? अध्यारोप. आणि अध्यारोप अपवादाची चांगली उपस्थित महाराज इथं तुम्हाला हे सांगडी घालून दिलेली आहे, भाषा आहे. माझे शरीर असा अभिमान का राहणार नाही? माझा सदरा स्वच्छ ठेवा म्हणतो. होय. कशामुळे? मोहामुळे. शरीरापेक्षा वस्त्राचा संबंध फार कमी असतो. माझा देह आहे का अभिमान होणार नाही महाराज? कारण तो घातला की सदरा घातला की मी सुशी देतो म्हणा. म्हणजे शरीरापेक्षा त्या वस्त्राचा संबंध दूर आहे, लांब आहे. मोहामुळे शरीरापेक्षा वस्त्राचा संबंध फार कमी असतो. बघा. शरीरापेक्षा लिंगदेहाचा संबंध जास्त असतो. प्रलय शरीरापेक्षा लिंगदेहाचा संबंध जास्त असतो. जास्त असतो. प्रलयकाली सुद्धा जीवाचा संबंध आहे, त्यावेळी त्याला प्राज्ञ जीव असे बघा, म्हणतात. प्रलय काळात देखील जीवाचा संबंध आहे, त्यावेळी त्याला प्राज्ञ जीव होते. शाब्दिक ब्रह्मज्ञान झाले म्हणजे मोह कळतो. बघा, शाब्दिक ज्ञान झालं की मोह करतो. मोह कशात झाला आहे? अनुभव पर्यवसायी ब्रह्मज्ञान झाले म्हणजे मोह निवृत्त होतो. बघा, अनुभव पर्यवसायी म्हणजे तुम्हाला अनुभव सांगून ऐकलं नाही एक दिवस अनुभव आला ना, त्याचा ऐकण्यात अनुभवात पर्यवसान झालं की मोह निवृत्त होतो महाराज. प्रथम वस्त्राचा मोह निवृत्त करावा. अगोदर असं तसलं घालावं महाराज. वस्त्राचा मोह निवृत्त करावा. वस्त्राचा मोह निवृत्त केला त्याने स्थूल शरीराचा मोह निवृत्त करावा. आता वस्त्राचा मोह निवृत्त केला ना, स्थूलावरचा मोह निवृत्त करावा. आणि शरीरावर जे ममत्व ठेवू नये, त्याला टाकायचं नाही महाराज, पण त्याच्यावर मोहात राहायला नाही. सत्य मानायचं नाही याला. स्थूल शरीराचा मोह निवृत्त झाला त्याने लिंगदेहाचा मोह निवृत्त करावा. बघा, त्याने लिंग देहाचा म्हणजे सूक्ष्म शरीराचा देखील मोह निवृत्त करावा. एक आत्मप्रत्यक्षता, जीव प्रत्यक्षता, शरीर प्रत्यक्षता, वस्त्र प्रत्यक्षता अशा 4 प्रत्यक्षता आहेत. बघा, एक आत्मप्रत्यक्षता म्हणजे अनुभव येणं. जीव प्रत्यक्षता, जीव मी कोणतरी आहे असं वाटणं, ही प्रत्यक्षता आपल्याला वाटते ना. आता शरीर प्रत्यक्षता माझं शरीर आहे असं वाटतं, शरीर प्रत्यक्षता दिसतं आपल्याला, तसं वाटतं ना. आणि वस्त्र प्रत्यक्षता. आणि माझा शर्ट म्हणतोय ते प्रत्यक्षता. हो, याचा अनुभव आरशात आहे. बघा, आरसा बघायचा म्हणून बघतोय का आपण, कसं आहे ते बघायचं म्हणून बघतोय. कसं झालं, वाकडा आहे का सरळ आहे, दागिने घातले ते व्यवस्थित आहे का नाही, शर्ट बरोबर आहे का नाही, नाहीतर ते असं तसं गेल्यावर जावाय असंच आलाय म्हणून असतील काय नाना प्रकारचं. आरसा हातामध्ये घेतो तेव्हा नुसते आपले शरीर पाहण्याकरता नाही, तर शरीरावर धारण केलेले वस्त्र अलंकार नीट व्यवस्थित आहेत का नाही हेही आरशात पाहतो. पण वस्त्रालंकाराची प्रत्यक्षा शरीराविषयी कशी होईल? बघा, जीव प्रत्यक्षता आत्म्याशिवाय कशी होईल? म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बघा, आता वस्त्र अलंकार कसं झाले ते बघण्यासाठी आरसा घेतो. शरीर नसलं तर महाराज वस्त्र कसं दिसेल? म्हणजे शरीर संबंधाने काय आहे? वस्त्र वस्त्र आहे. आहे. आणि जीव संबंधानं शरीर आहे, आणि आत्मसंबंधानं जीव आहे. आत्मा नसला तर पुढची सांगड होणार, जीवाची सिद्धी होत नाही. जीवाची सिद्धी नाही तर शरीराची सिद्धी होणार नाही, शरीराची सिद्धी नाही तर वस्त्राची सिद्धी होणार नाही. म्हणजे खरा कोण यातला आत्मस्वरूप आहे महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यप्रकाश नाही म्हणून आपले शरीर दुसऱ्याला दिसणार नाही, अंधार आहे म्हणून सूर्यलाही दिसणार नाही, पण मी आहे हे मी शरीराला सोडून आहे. स्थूलोहम म्हणतो तेव्हा शरीरासह मी, आणि नुसते मी म्हणतो तेव्हा शरीर सोडून मी. आत्मा तर मी पदाच्या वाच्यतेत येतच नाही, म्हणून येथे मी शब्दाचा अर्थ शरीरही नाही
व केवळ आत्माही नाही पण मी आहे. ते मी म्हणजे जीव. हा जीव जीवाचा भेद जीव दृष्टीने दिसत नाही. स्थूल शरीराने भेद दिसतो. ते स्थूल शरीर अंधकारात न दिसले तरी मी जीव आहे हे ज्ञान नष्ट होत नाही. स्पष्टीकरण. आत्मा तर मीपणाच्या वाचेत येतच नाही महाराज. आणि मीपणाच्या वाचेत आला की तो जीव झाला महाराज. अंधकारात आपण जसतो आपल्याला दिसत नाही, दुसऱ्याला दिसत नाही, पण मी आहे असं वाटतं मला. पण मी आहे असं वाटणं देखील ही जीवदशेत आहे मला. आता आत्मा निवृत्तपणे कळला की जीवदशेत तिथं निवृत्त होते महाराज. आणि मी निवृत्त झाले की तूही निवृत्त तिथं सहज होतो. म्हणजे तुला उपदेश करायला गेलो तर माझा मीपणा निवृत्त होतो, तसा तुझापणा हे निवृत्त होतो आणि चैतन्याने आपण एक होतो महाराज.